होईन भिकारी, होईन भिकारी पंढरीचा वारकरी, हाची माझा नेमधर्म मुखी विठोबाचे नाम, हीच माझी उपासना लागेन संतांच्या चरणा, हाची माझा नेमधर्म मुखी विठोबाचे नाम. तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, हीच माझी भोळी सेवा, हाची माझा नेमधर्म मुखी विठोबाचे नाम. होईन भिकारी पंढरीचा वारकरी, हाची माझा नेमधर्म मुखी विठोबाचे नाम. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा वारकऱ्याची निष्ठा, नेमधर्म, उपास्याविषयी असलेली श्रद्धा सांगणारा अभंग आहे. अभंग सगळ्यांच्या परिचयाचा आहे. पंढरीपर प्रकरणातले अभंग सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. आषाढी कार्तिकी हे दोन्ही मोठे बाजार आहेत, तुकोबाराही सांगतात. एकदा सोहळा निघाला की मग लोकांना सगळेच वेध लागतात, पांडुरंगाला भेटायचे. मग आषाढी निकट आला कार्तिकीचा हाट, पुरे दोन्हीच बाजार न लगे अनेक व्यापार. मानवी जन्माला आल्यानंतर एक पांडुरंगाच्या दर्शनाखेरीज गाथा, भागवत, ज्ञानेश्वरी यांच्या पारायणाखेरीज जीवाचं कल्याण सांगणारा कोणताही दुसरा संप्रदाय नाही. अगदी बंदिस्त परमार्थ सांगणारे हे आपले सगळे अद्वैत तत्त्वज्ञानाचे सगळे आचार्य आहेत. म्हणून त्यांनी सांगितलेली साधना तेवढी मोजकी सांगितलेली आमच्या उद्धाराकरता. तेवढी साधना कळवून घ्यायची, आपण ती अंमलात आणायची. त्याच्याकरता तुकोबारायांनी अगदी सोप्या शब्दामध्ये, कमी शब्दामध्ये आम्हाला पटवून दिलेलं आहे की अद्वैत तत्त्वज्ञानाला तर हानी होणार नाही आणि इकडं सगुणाची उपासना तर आपल्याकडून घडेल, असा त्यांनी एक समन्वयाचा भाग आमच्यासमोर आणून दिला. आणि ते सांगताना मग त्यात पंढरीची वारी हे प्रमुख मोठं साधन आहे. मग ती वारी चालवण्याकरता तुकोबाराय आपला अगदी अट्टहासानं आपला बाणा प्रकट करतात. मी एक वेळ भिकारी होणं पसंत करेन, पण पंढरीचा काय होईन, वारकरी होईन. म्हणजे श्रीमंत होऊन जीवदशा तशीच ठेवण्यापेक्षा गरीब होऊन वारकरी झालेलं बरं, असं त्यांना म्हणायचं. भिकारी होईन म्हणजे तुकोबाराय काय भिकारी नव्हते. सगळेच वारकरी काय भिकारी असतात असंही नाही. वारकरी होण्याकरता भिकारी व्हावं असंही लागतं, असंही काही नाही. आणि सगळेच भिकारी वारकरी होतील याची शाश्वती, असं पुष्कळ काही सांगता येईल. वारकरी आणि भिकारी याचा काय तुकोबारायांना अन्वय सांगायचा आहे की मी कोणत्या दृष्टीनं भिकारी होईन, जीवदशा बाधित करेन. कारण इथं सगळं जे ऐश्वर्य आहे, सगळी सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती आहे, ती देहाला धरून सांगितलेली आहे. आणि मग देहाचा मीपणा केवढाही मोठा वाढला, माझेपणा कितीही मोठा मी फुगवला, कितीही उपाधीत आम्ही प्रगती केली, तरीसुद्धा ती एक दिवस नश्वर आहे, जाणारी आहे. म्हणून उपाधीचा मोठेपणा वाढवून जीवदशा कायम ठेवण्यापेक्षा उपाधीचा बाध करून जीवदशा बाधित केलेली बरी. म्हणून शहाण्या मनुष्यानं विचार करावा. विचार करून परमार्थता माझं स्वरूप काय आहे, मी कोणाची उपासना करायला पाहिजे, माझा आणि त्या उपास्याचा संबंध काय, आणि हे करताना, मला ही साधना करताना त्यात काही दोष आहेत ते शहाण्या माणसाजवळ बसून मला ती साधना कशी सोपी करता येईल हे कळवून घ्यायचं. आणि आपला मार्ग एकदा निश्चित झाला की मग गर्दीत फारसं फिरायचं. तुका म्हणे आम्हा एकांताचा मास, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. ज्याला कळलेलं आहे त्या पुरुषानं महाराज क्षणही वाया घालवू नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. म्हणून तुकोबारायांची निष्ठा सांगणारा अभंग आहे. तुकोबाराया पंढरीच्या वारीविषयी किती आग्रही होते. सगळ्यांना चला म्हणतात, चला पंढरीशी जाऊ. नाही जमलं तर लागून या पाया, विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम. आणि मग पाया पडून सांगतात, कुठं कुठं अतिशय रागानं सांगतात. आणि मग काय होईल, एक दिवस काळाच्या मुखात तुम्ही पडाल आणि देह आणि देहसंबंधी माझे माझे म्हणून जेवढं वाढवलेलं आहे ते सगळं भोगाच्या उत्कर्षासाठी आहे. आणि भोगाचा उत्कर्ष वाढवणं म्हणजे प्रिय, ज्याला प्रिय असं म्हणतात, प्रिय गोष्टी वाढवणं. आणि मग मोक्षाची वाट आहे ती श्रेयाची आहे, अत्यंतिक श्रेय, कल्याण. मोक्षाच्या वाटेकडे जाणारा तो
वारकरी म्हणावा आणि भोगाच्या वाटेकडे जाणारे तुम्ही आम्ही सगळे संसारी विषयासक्त म्हणूया. आम्हाला कळतंय पण विषयासक्ती सुटत नाही. याचा अर्थ सगळेच पंढरीला जायला पाहिजे असंही नाही. फेराफेराव का असेन आपण जायला पाहिजे. सगळ्यांनी पंढरी पाहिली पाहिजे. सात्विक तीर्थक्षेत्र आहे ते. देहू, आळंदी, गोंदवले ही पवित्र तीर्थक्षेत्र आहेत, सात्विक आहेत. म्हणून शहाण्या मनुष्यानं त्या तीर्थक्षेत्रानं भेटी द्यायच्या. आपल्या अंतःकरणाला निष्पाप करायचं, निर्मळ करायचं. आणि मग निर्मळ झालेलं अंतःकरण एकदा स्थिर होईल आणि स्थिर झालेल्या अंतःकरणात देवाचा ठसाव म्हणतेल. म्हणून साधना करताना आम्हाला गरजेच्या गोष्टी आहेत. देह आणि देहसंबंधानं जे जे काही माझं माझं म्हटलेलं आहे ते एक दिवस काय होईल निघून जाईल. असं अनित्य कळलं की मग मनुष्यानं यात फार मिरवत राहायचं नाही. कितीही उपाधीचा मोठेपणा आम्ही ऐश्वर जरी वाढवलं तरी देखील ते कोठपर्यंत चालेल हो. मग ते नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई. पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तई यमाज्ञा. यमाच्या समोर हे आमचं ऐश्वर टिकेल का हो. त्याची आज्ञा एकदा आली की मग कोणाचं तिथं काही चालत नाही. मात्र तोही काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतो. तोही काळ, तोही यमधर्म भगवत भक्त आहेत महाराज, ते सुद्धा तुकोबारायांनी काय केले, पांडुरंगाच्या भक्तीपुढं त्यांना देखील काय मानावी लागली, हार मानावी लागली. याचा हेतू काय, मरण कोणाला आहे, कोण खरोखर मरतोय, किती दुःख होतं आहे, वास्तविक दुःखाचं स्वरूप काय, मी आलेला संसार सुखाचा आहे का दुःखाचा आहे, हे शहाण्या मनुष्यानं विचार करायच्या गोष्टी आहेत. म्हणून एक विचाराचा परमार्थ आहे, तो करण्याची अपेक्षा अशी तुकोबारायांना काय आहे, इच्छा आहे प्रत्येकाला. गीता भागवत करीती श्रवण. का श्रवण सांगितलं असेल, गीता श्रवण करा, भागवत श्रवण करा, नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ, श्रेष्ठ ज्ञान देवी, एकतरी ओवी अनुभवावी. एकतरी ओवी वाचावी म्हटले का अनुभवावी. आम्ही वाचताव काय अनुभव. आमचं 108 पारायण आहेत महाराज, भरपूर आमचे पारायण होतात. याचा अर्थ पारायण चुकीचं आहे नाही, पारायणाचं फळ आहे. पण सवय लागून एकदा गेली की पारायणानं पुण्य मिळतं. मग पुण्य मिळाल्यानंतर ते पुढल्या जन्मी उपयोगाला येतं. अशी काहीतरी चुकीची व्यवस्था बसून गेली की मग पुढल्या पुण्याईसाठी जन्माला यायचं. आम्हाला तर मुक्त व्हायचं आहे आणि मोक्षाच्या मागं लागलेला आहे तो वारकरी अपेक्षित आहे तुकोबारायांना. तुकोबारायांना भोगाच्या मागं धावणारा वारकरी नको. भोगाच्या मागं धावणारा वारकरी असणंच शक्य नाही. कारण नचिकेता यमाजवळ गेल्यानंतर उपनिषदात कथा अशी सांगतात की तो नचिकेता वयानं लहान आहे, 3 दिवस त्यांच्यासमोर राहिला यमाजवळ. आणि शेवटी यम धर्म आल्यानंतर यम काय करतात, विचारतात नचिकेताला, बाबा तू 3 दिवस माझ्या दारात राहिलास, 3 वर माग. पहिले 2 वर आपल्या वडिलांचा नाराजी दूर व्हावी मागतो. दुसरा इंद्राला मिळणारे अग्निविद्या यज्ञविद्या मागतो. आणि 3री विद्या मागत असताना तो म्हणतो की इथून या शरीरातून जीव एकदा निघून गेला की नेमकं त्याचं होतंय काय, मरण हे जीवाला आहे, आत्म्याला आहे का देहाला आहे, याचा सखोल अभ्यास करून मला काय ते सांगा. म्हणून शरण आलो आहे असं म्हणतात ते. आता हा प्रश्न म्हणजे काय सामान्य नव्हे, असामान्य प्रश्न आहे, अवघड आहे. मरण नेमकं कोणाला आहे, आणि मग मला मरण नसेल तर मग मी अजरामर कसा, आणि मग जे मरतं म्हणतात ते शरीर इथं कसं पडतं, त्याची विल्हेवाट काय, ह्या सगळ्या गोष्टी सांगताना मग त्यांना आत्मज्ञान सांगावं लागलं. मग मला सांगा, आत्मज्ञान मागणारा एखादा पुरुष उपनिषद कालात असा होऊन गेला, आमच्यात लहान आहे बालक, पण त्याला इच्छा आहे मला सुटावं यातून. म्हणून मोक्षाची इच्छा असणारा खरा वारकरी, मोक्षाच्या मागं लागणारे वारकरी. म्हणून पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. मोक्षाचा अधिकार आम्हाला दिलेला आहे. मोक्ष म्हणजे सुटका, आत्यंतिक दुःखातनं सुटायचं आहे आणि परमानंदाची प्राप्ती असं मानलेलं आहे. आता ते नेमकं दुःख वारकरी संप्रदायाने कळवून घेतलं आणि मग त्याच्याकरता साधना सांगितली. आता मग साधना सांगताना संप्रदायाची गरज आहे, संप्रदाय पाहिजे. आणि मग संप्रदायाला 5 गोष्टी प्रमुख आहेत. एक, तिथलं उपास्य दैवत पाहिजे, तिथं क्षेत्र असायला पाहिजे. ते उपास्य देवता झाली, त्या उपास्य देवता राहणारं क्षेत्र झालं, असेल तर तीर्थही चालतं. आणि मग त्याला प्रमाण कोणतरी पाहिजे. त्या प्रमाण सांगत असताना मग तिथला विधी सांगायला पाहिजे आणि मग विधीबरोबर संगतीही सांगायला पाहिजे. म्हणून पंढरीच्या संप्रदायाविषयी, आपल्या वारकरी संप्रदायाविषयी पंढरी हे मोठं तीर्थक्षेत्र सांगितलं.
पांडुरंग ही उपास्य देवता सांगितली, तिथली संत संगती सांगितली, संगती ही संतांची आहे. प्रमाण याला काय आहे तर शास्त्रप्रमाण सांगितलं, आणि विधी सांगितला काय, चंद्रभागे स्नान विदितो हरी समाधान चित्ता सर्व काळ. चंद्रभागेचं स्नान करणं आणि हरिकथा ऐकणं, श्रवण करणं ही विधी आहे प्रमुख. आता हे एवढंच करणं ही सेवा आहे. तुकोबारायांना असं सांगायचं आहे, याच्या पलीकडं पंढरीला जाऊन दुसरं काहीही करायचं म्हणजे प्रसाद कुठल्या दुकानात घ्यायचा, खेळणे कुठल्या गलीला आहेत, घोंगडी कुठल्या गलीला आहेत, आणि मग टोप्या कुठं मिळते, स्वस्त कुठं, धोतरं कुठं, हे ह्याच्यासाठी पंढरी. ही देहवासना सुटावी, लोकवासना सुटावी, शास्त्रवासना सुटावी. काय काय करायचं यामध्ये, किती किती केल्यानं संपणार आहे. संसार ही गोष्ट आहे, न संपणारी गोष्ट आहे. परमार्थ मात्र करून संपतो, आणि तो याच देहामध्ये संपवता येतो. म्हणून याची देही याची डोळा भोगो मुक्तीचा सोहळा, असं एक विवेक ज्ञान देवाने आम्हाला दिलेलं आहे. म्हणून ते सांगतात तुकोबाराया की मी एक वेळ भिकारी होणं पसंत करेन, व्यवहारदशेत नव्हे, जीवदशेचा बाध करेन, पण मी पंढरीचा वारकरी होईन. आणि काय करेन तर हाची माझा नेमधर्म, मुखी विठोबाचे नाम. नेमधर्म सांगतात, तिथले नेमधर्म मी यथास्थित पाळीन, मुखी विठोबाचे नाम अखंड गायन करीन. आणि मग हीच माझी उपासना लागेन संतांच्या चरणा. उपासना काय तर संतांच्या चरणाचं मी सेवन करीन, त्यांची सेवा करीन. पडून राहीन तये ठाई युगाचं संतांचे पायी. संत म्हणजे विवेक जागृत असलेले पुरुष. संत तेथ विवेका असणे किशे. संत कोणालाही म्हणत नाहीत, संत आडनावाचे असत नाहीत, संत काही कोणी म्हटल्यानं संत होत नाही, संतांची मुलं संत असत नाहीत, संतांचे वडील संतच असतील असं काय सांगता यायचं. संत ही पदवीही नाही महाराज. संतत्व हे त्यांच्या अवस्थेवर आहे, उच्च स्थिती आहे ती. सद्वस्तूला जाणणं दृढ अप्रोक्षत्वानं, आणि मग तशा बाधित अवस्थेत व्यवहार करणं त्याला संत म्हणतात. आणि मग त्या संतांची मी सेवा करेन. आता ही सेवा इतकी सामान्य आहे का? पंढरीची वारी यथार्थ चालणं, नियमधर्म व्यवस्थित कटाक्षानं पाळणं, संतांची संगती सेवा करणं, आणि शेवट सांगतात तो काय म्हणे, देवा हीच माझी भोळी. आता ही भोळी सेवा नाहीच महाराज, ही खरी सेवा आहे. पण तुकोबाराय विनयानं कबूल करतात की एखाद्या श्रीमंतानं पुष्कळ मोठं जेवण घालावं, आणि मग पंक्तीतून फिरताना म्हणावं माझ्या गरिबाची भाजी भाकरी काय करून घ्या, गोड करून घ्या. आता नाही नाही ते पदार्थ आहेत महाराज, पंचपक्वान्नाचं जेवण आहे समजा, आणि मग त्या वाढणाऱ्यांना असा एक विनय प्रकट करावा. तसं तुकोबाराय सांगतात हीच माझी भोळी. वास्तविक ह्याच सेवेनं पांडुरंगाला त्यांनी ऋणी केलेलं आहे. ज्या सेवेनं देव ऋणी होतो ती सेवा भोळी असेल का? भोळी सेवा म्हणजे अज्ञानपणात केलेली म्हणा, सरळ भावनेनं केलेली सेवा म्हणा, शुद्ध भावानं केलेली सेवा म्हणा. या सेवेनं देव जिंकला जातो, आणि त्या सेवेला तुकोबाराय भोळी सेवा म्हणतात. भोळी नाही, विचाराने केलेली सेवा आहे. म्हणून खरा परमार्थी मनुष्य कोण होईल? अत्यंत विचारवान माणूस तरी परमार्थ करेल एक, नाहीतर मग निष्काम पूर्वपुण्य ज्याच्या पदरात आहे तो तरी परमार्थ करेल. म्हणून परमार्थाला दोनच माणसं उपयोगाला आहेत. पूर्वपुण्य बळकट मागं पाहिजे, निष्काम, तो परमार्थ करतो. म्हणजे त्याला माळ घालण्याविषयी लाज वाटणार नाही, खांद्यावर पताका घेताना लाज वाटणार नाही, पंढरीच्या वाटेला चालताना लाज वाटणार नाही, देवळात आलं तर टाळ घेताना बसताना टाळी वाजवताना हे लाज वाटत नाही. का तर संस्कार आहेत, आणि मला मुक्त व्हावं ही इच्छा आहे. ही एकच इच्छा
पाश निवारण झालेले आहे त्याला भक्त म्हणतात. आणि आम्ही काय व्हायचं आहे, भक्त देवानं म्हणायला पाहिजे आम्हाला, का आम्ही भक्त घोषित करायचं, आम्ही स्वयं घोषित व्हायचं काय. आता आम्हाला कीर्तन करतात म्हणून महाराज म्हणतात, मग कुणीही महाराज म्हणतात तरी आम्ही मागं वळून बघतोय. एक केवढा मोठा दोष आहे महाराज. महाराज म्हणण्यापेक्षा सामान्य जीवन जगता आलं पाहिजे. महाराज देवानी म्हटलं तर म्हणू देत, प्रतिमा तयार करायची नाही परमार्थात, प्रतिमा तयार व्हावी. भजन करता करता, टाळ वाजवता वाजवता, गायन करता करता एक दिवस असं म्हणावं की अशा अशा वहिनी भजन म्हणतात, असे असे हे अण्णा आहे ते भजन करतात, लोकांनी म्हणावं. नंतर मग अण्णा भजन म्हणतोय म्हणून गलीत घरात बसून मोठ्यानं आरडत बसायचं नाही. मग सगळी म्हणणार नेमानं भजन करतोय असं म्हणण्यापेक्षा एक प्रतिमा आपोआप तयार व्हावी. आपण ती प्रतिमा तयार करायच्या भानगडीत पडू नाही. आणि लोक चांगल्याला चांगला शेरा देत असतात, प्रत्येकाला पदवी देत असतात. ती पदवी दिली म्हणजे परमार्थ सिद्धीला जातो असंही नाही, आणि पदवी नाही दिली म्हणजे परमार्थाचा नाश होतो असंही नाही. न मानी तो नेईल काही, मानी तो देईल काही. जो मानतो तो तुकोबाराय म्हणतात मला काय देईल, आणि न मानणार आहे ते माझं काय काढून घेतील. म्हणून शहाणे मनुष्यानं या मानामानाच्या पलीकडे जावावं आणि एक असा शुद्ध परमार्थ आचरणात आणावा की वारकरी मला कशावर वार नेमका करायचा आहे, मी काय मिळवायचं इथं आल्यानंतर. तर काळावर काय करायचं, आपण सत्ता गाजवायची. आता म्हणजे काळ ताब्यात घ्यायचा नाही. मरण कशाला आहे, मी हे मरण कसं मला पलीकडं जाता येईल. मरण माझे मरुणी गेले, मजला केले अमर. अमर होतो तो वारकरी संप्रदाय. अमृत पिणारा वारकरी संप्रदाय नव्हे. अमृत पिणारे देव असतील, इंद्रादिक असतील, ब्रह्मादिक असतील, पण त्यांच्यापेक्षाही उच्च पद, सर्वोच्च, की जे कधीही न हलणार आहे, न ढळणार आहे, त्या पदाला जाणणार आहे तो वारकरी संप्रदाय आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, पंढरीचे वारकरी हे मोक्षाचे काय आहे, तो अधिकारी आहेत. अधिकारी पण मिळणं इतकं सोपं नाही. मुक्त होईलच, पण त्या वाटेवर मात्र आरूढ पाहिजे. म्हणून हा वारकरी असा आधी नितांत श्रद्धा, नेमधर्म, निष्ठा सांगणारा अभंग आहे. आम्हालाही ते आषाढीचे असे दिवस आले की आमची भावना अशी वृद्धिंगत होते असते. आणि ही भावना एक दिवस भावामध्ये परिणत व्हायला पाहिजे. नुसती भावना असून उपयोगाची. भावना म्हणजे तरंग, आणि भाव म्हणजे काय हो, कायमस्वरूपीचं अस्तित्व. देव आहे आहे अशी भावना कायम पाहिजे का नाही हो. का पंढरीत गेल्यावरच देव आहे आणि आता पिंपळगावात देव नाही. तिथं गेलेलेच लोक भक्त आहेत नाही, गावातले काय अभक्त आहेत का. ज्याच्या स्मरणात सदैव देव आहे तो पंढरीचा वारकरीच आहे महाराज. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज पांडुरंग. विसरू नका मज म्हटलंय काय, सगळ्यांनी पंढरीत या म्हणून सांगितलंय. आता इथं बसून आठवण काढता येते का नाही. पंढरीतली आमची आठवण काढत असतील आणि आम्ही त्यांची आठवण काढतो. विस्मरण न होणं हीच देवाची खरी दर्शनाची भूमिका आहे. आमच्याकडून देवाचा विसर होतो, आणि मग विसर झाला की तात्पुरता संसाराचा आमच्यावर अंमल चालतो. सदैव स्मरण असेल तर संसाराचा आमच्यावर अंमल होत नाही. म्हणून त्यांनी काय केलं, एक साधना घडून दिली. दर महिन्याच्या शुद्ध एकादशीला पंढरीला देवाच्या दर्शनाला जावावं. ते जात असताना इतर सगळ्या गोष्टी महाराज ईश्वर सत्तेवर द्याव्या सोडून, आणि मग संसार सगळा प्रारब्धावर सोडावा, आणि मग प्रयत्नानं परमार्थ करावा. संपदा सोहळा नावडे मनाला, करीते टकळा पंढरीचा. तुकोबाराय सांगतात, जावे पंढरीसी आवडी मनासी, 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 जावे पंढरीसी आवडी मनासी. कधी एकादशी आषाढी हे, कधी एकादशी आषाढी हे, जावे पंढरीसी आवडी मनासी, जावे पंढरीसी आवडी मनासी. कधी एकादशी आषाढी
सदैव पाहिजे म्हणतात. जावे पंढरीसी आवडे मनासी किंवा मानसी. कधी एकादशी आषाढी हे, कधी आषाढी एकादशी येईल, कधी कार्तिक येईल याची आठवण पाहिजे. म्हणजे आवडीवरून परमार्थ पुढं वाढत जातो, श्रद्धा कळते. आम्हाला माहीच्या तारखा माहिती आहेत का एकादशीच्या? ज्याचं त्यानं तपासायचं. ओरुस कवा आहे, माही कवा आहे, मिरगी माही कवा असते, शेतातल्या केलेल्या माया, हे सगळं, नदीच्या जत्रा, सौंदत्तीची यात्रा, हे सगळं आम्हाला पाठपाठांतर आहे. पण आषाढीची तारीख माहिती नाही, आषाढी कोणत्या वारी आहे हेही माहिती नाही. सांगायला लागतं आहे आज आषाढी आहे म्हणून. ठीक आहे, म्हणजे जागं करावं लागतं. इतका कलीचा काळ दुर्धर आलेला आहे. शहाण्या मनुष्यानं जागं व्हावं. माझ्या उद्धारासाठी आहे, तुकोबारांच्यासाठी यातलं काडीचं काही नाही. काय गरज होते सांगा? ती तयार माणसं होती, शुद्ध होते. तुकोबाराया सगळा प्रपंच भोगून सगळ्या जगाला त्याग करून दाखवण्याकरता आलेले महात्मे आहेत. ते आलेल्या महात्म्यांना काय गरज आहे हो? गरज नसताना त्याने परत देहबुद्धी स्वीकारली, परत त्याने बुद्धीचा संग घेतला आणि तुमच्या आमच्याकरता प्रपंच करून दाखवला. आणि यातही परमार्थ साधता येतो. म्हणून शहाण्या मनुष्याने हे कुठं टाकून जायचं नाही आणि माझं म्हणूनही भोगत बसायचं. म्हणून फार मोठा संसार जरी असला तर त्याची त्याग करण्याची तयारी पाहिजे. आणि असा त्याग वस्तू म्हणून सोडून द्यायचा संसार, का मनातून संसार टाकायचा, का सगळं वस्तू देऊन टाकायची आणि पंढरीला जाऊन बसायचं? मनातून संसार सोडता आला पाहिजे. त्याला संगत त्याग म्हणतात. वस्तुत्याग वेगळा. वस्तूचा त्याग करून आम्ही कुठं जायचं सांगा? सगळ्या गोष्टी सोडल्या आणि आम्ही डोंगरावर जाऊन बसलो तर जेवणाला दुपारी कुठे यायला पाहिजे आणि घरालाच यायला पाहिजे. मग तुकोबारायांनी सांगावं की लोढे बालीस ते पलंग सुपत्ती, परी नाही लंगोटी नेसावया, पुसाल तरी आम्हा वैकुंठीचा वास, परी नाही राह्या असं ठाव कोठे. आणि मग आम्हाला खाण्याकरता काय पुष्कळ खाणं आहे, पण भाकरी करता मात्र जिजाईकडे यायला पाहिजे. आणि तुका म्हणे मी राजे त्रैलोक्याचे, परी नाही कोणाचे उणे पुरे. एकीकडे तुकोबाराय असं सांगतात, आमच्या घरी कामधेनू आहे, आमच्या घरी कल्पतरू आहे. आणि एकीकडे बघायला गेलं तर त्यांच्या घराची अवस्था बघितली तर काय घरामध्ये येऊन राहतात? कुतरी घर राखती. तुकोबारायने सांग अक्षयी की एरंडाचे वाशे घातलेत असं तुकोबाराय अभंगामध्ये लिहितात. एरंडाला सुद्धा हार खायला लावतील अशी माझ्या घरात जळण कशी संपत्ती आहे? लाकडाची संपत्ती आहे. आणि मग त्या अभंगातून ते सांगतात की माझ्या घराची अशी अवस्था आहे. आता ही अवस्था त्यांनी सांगितली ती लौकिकात आमच्या घरांच्या सगळ्या कल्पना धरून त्यांनी सांगितली. असतं की तुकोबाराय गरीब नव्हते, चित्तानंही ते गरीब नव्हते, चित्तानं ऐश्वर्यवान होते तुकोबाराय. तुकोबारायांच्यासारखा वैभव संपन्न संसार आणि परमार्थ कुणीही केला नाही. ज्ञानोबारायासारखा, नामदेवरायांच्यासारख्या महात्म्याने पुढं होणाऱ्या ह्या अवताराची जाणीव झाली असेल महाराज त्यांना. आणि मग तुका सर्वश्रेष्ठ प्रिय आम्हा थोर काजो अवतार नाम याचा. आणि मग तुकोबारायांनी हे सगळं प्रत्यक्ष आचरणात आणून तुमच्या आमच्याकरता दाखवलं. म्हणून वारकरी हा मुक्त होणारा असावा. वारकऱ्यानं मी मुक्त होणारच असा निश्चय बाळगूनच परमार्थाकडे पहिलं पाऊल टाकावं. म्हणून वारी ही सामान्य वारी नाही. काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार, बाप रखमा देवीवर श्री विठ्ठलाचा वारी कर. कायेनं वाचेनं मनानं जो उदास झालेला आहे, उदार झालेला आहे, देहतादात्म्य सुटलं पाहिजे. वाणीचे सगळे व्यवहार खुंटले पाहिजेत. बोलण्याचे नाही आता देवाविन काही. कायेवर फारसं प्रेम असू नये. देवा तागाईंसा करी उपकार, देहाचा विसर आणि मग देह मी नाही, देह मला साधन म्हणून मिळाला आहे. म्हणून वारकऱ्यानं पहिला देहावर संकल्प सोडला पाहिजे. आणि तो संकल्प सोडण्याकरता म्हणून आम्ही तुळशीपत्र ठेवणे असा वाक्प्रचार काय करतो? वापरतो. एखाद्या गोष्टीला जर त्याग करायचा झाला तर मी संकल्प सोडला आहे, तुळशीपत्र ठेवलं आहे. आणि तीच तुळशीची माळ धारण करणं म्हणजेच देह देवाला अर्पण करणे. म्हणून तुळशी माळेची व्यवस्था आमच्याकरता केलेली आहे. तुळशी माळा सामान्य नाही. तुळशीचा स्वतंत्र महिना कार्तिक मासात चातुर्मासात वर्णन केलेलं आहे. म्हणून सगळ्या गोष्टी आम्ही काय कराव्या लागतील? जाणीवपूर्वक अभ्यास करावा लागेल की परमार्थ ही गोष्ट नुसतीच सांगायची नाही, आचरणात आणायचा. परमार्थ फार फार कष्टाचा आहे, त्रासाचा आहे. म्हणून पुष्कळ सांगितलं आहे, वेगवेगळ्या वाटेने जाण्याकरता सांगितलं आहे. ज्याला काही करायचं नाही तो वाटा सांगत बसतो आहे. आणि ज्याला जायचं आहे ते मग कसलीही वाट गाव दे, मला काय करायचं आहे हो तिथं जायचं आहे.
कुणीकडनं जायचं, पण तिथं जायचंच आहे. आणि मग ज्याला करायचंच नाही तो मग सगळे मार्ग सांगत राहतो. आणि सगळे मार्ग जरी दिसले तरी की सगळे मार्ग त्या वाटांना आम्हाला चालता येईल का हो? एकच वाट परमार्थाची असावी. आणि तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे भरवशाने भेटे पांडुरंग. भरवसा विश्वास देतात, तुम्ही याच वाटेनं जा. आणि मग याच वाटेनं गेल्यानंतर मग स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल तुम्ही आम्ही खेळी मेळी गदा रोडे आनंदे. म्हणून पंढरीची वाट सांगितली. पंढरी हे सामान्य क्षेत्र नाही, पंढरी हे भूवैकुंठ आहे. पंढरीचा महिमा सांगताना महाराज सगळ्या शास्त्रांनी हात टेकावी एवढं पंढरीचं महात्म्य आहे. मला सांगा, पंढरीला आज किंमत आहे ती पांडुरंग उभारल्यामुळं आहे काय पंढरीची वैयक्तिक किंमत आहे? परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंग परमात्मा आले, येण्याकरता पुंडलिकरायांची सेवा त्यांनी बघितली. ती सेवा करत असताना दिंडीरवनामध्ये आईवडिलांची सेवा बघून देव काय झाले, आनंदित झाले. आणि मग सेवा बघून आले, दर्शन तरी घे म्हणाले, मागे येऊन उभारले. आणि मग त्यांनी वीट फेकली. म्हणतात का रे पुंड्या मातलासी उभे केले विठ्ठलासी, की ऐंसा कैंसा रे तो धीट मागे भिरकाविली वीट. मागं वीट भिरकावली, त्यावर देवाला उभं केलं. आता त्यांच्या निष्काम सेवेमुळं देव उभे राहिले, आज तागायत उभे आहेत. मला सांगा, निष्काम कर्तव्याच्या सेवेवर जर आमचा पांडुरंग परमात्मा उभा असेल तर सामान्य वारकरी तुकोबार आहे असं सांगणार नाहीत. कोणीही कर्तव्य सोडा असे आमच्या संतांनी सांगितलेलं नाही. म्हणून आहे त्या ठिकाणी राहून आम्हाला काय करायचं आहे ती स्थिती वाढावी अशी अपेक्षा ठेवायची नाही. आहे ती स्थिती बदलायला पाहिजे ही अपेक्षा ठेवायची नाही. मात्र आहे त्या स्थितीत समाधानी मात्र राहता आलं. तुकोबार आहे त्याचं वर्णन करतात. ठेविले आनंदे तैसेची राहावे, ठेविले आनंदे तैसेची राहावे, ठेविले आनंदे तैसेची राहावे, ठेविले आनंदे तैसेची राहावे. चित्ते असो द्यावे, चित्ते असो द्यावे समाधान, ठेविले आनंदे तैसेची राहावे, ठेविले आनंदे तैसेची राहावे. चित्ते असो द्यावे, चित्ते असो द्यावे समाधान, ठेविले आनंदे तैसेची राहावे, ठेविले आनंदे तैसेची राहावे, ठेविले आनंदे तैसेची राहावे. चित्ते असो द्यावे समाधान, चित्ते असो द्यावे समाधान, चित्ते असो द्यावे समाधान. समाधान मात्र चित्तात सांभाळायचं ही गोष्ट आपली आहे. अनंत ठेवील तसंच राहिलं का आमचा आम्ही काय बदल केला आहे? आम्ही बदल केला आहे असं आम्हाला वाटतं. आम्ही काही बदल करू शकत. ह्या जगावर चराचरावर सत्ता पांडुरंगाची आहे का आमची आहे? आमची घरात तरी सत्ता चालती आहे काय हे जायचं आहे ना, जरा जोखून बघावं. घरात ज्याला विचारित नाही त्याला गावात विचारतील काय? आणि मग गावात ज्याची सत्ता नाही तो पंतप्रधान जरी झाला, राष्ट्रपती जरी झाला तरी त्याची सत्ता ही डळमळीत आहे. आणि मग ह्या सत्तेत आम्ही काय काय निर्माण केलं आहे? मी आता गुरु आहे, पाणी घालतोय देवाला, तांब्या उचलून जे घालतोय ते त्यानं ताकद दिली आहे म्हणून घालतोय काय माझ्या ताकदीन?
कथा पांडुरंगाची कळावी. कळत नाही, आम्ही विचार करत नाही महाराज. आम्ही काय काय निर्माण केलं आहे? पाणी आम्ही निर्माण केलं आहे काय? माती निर्माण केली, फळं फुलं काय जे निर्माण केले ते. मग ते निर्माण केला हा कर्तृत्वाचा जो भ्रम आहे आमच्या ठिकाणी, हा आम्ही आमच्या अहंकारानं घेतला आहे. हा ज्याचा त्याला समर्पण केला म्हणजे त्याच्या सृष्टीत त्याला शरण गेल्यासारखं होतं आहे. हे त्यानंच दिलेलं आहे. त्याच्याच सत्तेनं मला माळ घालायची बुद्धी झाली, त्याच्याच सत्तेनं मी परमार्थ करतो आहे, त्याच्याच सत्तेनं मी पंढरीला जातो आहे. माझ्याकडं भावच काय घे, आपण फक्त वाळलेल्या पानासारखं राहायचं. वारा उडवून लावेल तिकडं तसं जाता आलं पाहिजे. म्हणून इथं 3 पद्धतीचे लोक आहेत, सत्वगुणी, रजोगुणी, तमोगुणी. सत्वगुणी लोक ज्ञानाला कारण आहे, सत्वगुण ज्ञान प्रधान आहे. रजोगुणी मनुष्य काय करतो, काहीतरी लोभ धरून व्यवहार करतो. रजोगुणी म्हणजे पक्का संसारी आणि तमोगुणी म्हणजे आळसी. त्याला काही सांगितलं तरी महाराज अगदी इंद्र जरी समोर अमृत घेऊन आला तर तूच पाज म्हणणार मला, एवढा आळशी असतो. तमोगुणी माणसं अशी असतात. आणि मग तमोगुणामुळेही कार्य होत नाही. अतिशय शुद्ध सत्वगुणही ज्ञानाला कारण असल्यामुळे त्याला गरज नाही. रजोगुणी माणसं हालचाल करतात, पण त्या हालचालीत काही सफळ आहेत, दुष्फळ आहेत, काही निष्फळ हालचाली आहेत. म्हणून शहाण्या मनुष्यानं असं कळवून घ्यायचं, तुका आमने लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. तुका आमने सफळ व्यापार, आली येरझार फळाशी. सफळ व्यापार कोणता होईल? कोणचा व्यापार केल्यानंतर माझं इथं मानवी जन्माला आलेलं अगदी काय होईल, यथासांग सगळं कर्तव्य होईल. तर आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. म्हणून विचारी मनुष्याने ह्या सगळ्या सेवेंचा विचार करायचा. पंढरीची वारी चुकीची नाही, करायला पाहिजे, जायला पाहिजे, पण हेतू मात्र निधिध्यास देवाचा असावा. पंढरीला जाताना पंढरीच्या वाटे पाऊल पडत असताना महाराज, वाराणसी चाली जे मासा, गोदावरी एक दिवसा, पंढरी पाऊल परियसा, 80 ठसा नामाचा. 80 शंकर सांगे ऋषी जवळी, सकळ तीर्थे मध्यान्ह काळी, येती पुंडलिका जवळी, करते अंघोळी वंदिती चरण. काशीला 1 महिना चाललेल्याचं पुण्य, गोदावरी वाराणसी चाली जे मासा म्हणजे काशीला, गोदावरीला चालण्यात 1 दिवसाचं फळ. म्हणजे वाराणसीला महिना चालला तर गोदावरी तीर्थाला जाण्याकरता 1 दिवस चाललेलं फळ. आणि पंढरीला जातो म्हणून 1 पाऊल टाकलेलं त्याच्या समान आहे म्हणतात. पंढरी पाऊल परियसा, 80 ठसा नामाचा. म्हणून जुनी माणसं वारीला चालली की त्यांची पिशवी घेऊन महाराज स्टँडवर सोडायला यायची माणसं. वजं होतं आहे ना म्हणून नव्ह, ती काय चहा भजी देतात म्हणून नव्ह, पण हेतू काय, त्यांना पोचवायला जाणं, त्यांच्या निमित्तानं 4 पावलं पडणं, पंढरीच्या वारीत आपलाही काय होतो, सहभाग होतो म्हणून. जुन्या काळात पंढरीला जाणं अवघड होतं. आता जाऊन आलेला कळत नाही पंढरीत होता का वैरणला गेला आहे. 6ला गेलेला माणूस 10ला पोचतोय तिथं. 11-12ला फिरून आला की आणि परत 4ला गावात धारा काढाय हजर आहे. त्यामुळे पंढरीला गेला आणि मामदं घालतोय, खरोखर सांगोल्यातनंच मागं आला आहे, खरोखर पंढरीला गेला हेही कळत नाही. याचा अर्थ आता वेगवान जग झालेला आहे, गरज आहे, लोकांना कामं वाढलेली आहेत, विज्ञानाची गरज आहे, बरोबर आहे. आणि तिथेही 4 दिवस राहण्यासारखं आता काय उरलेलं, गर्दी सगळी. आज 20-25 लाख लोक तिथं आल्यानंतर कुंभमेळाच होऊन बसला आहे पंढरपुरात. जायला पाहिजे. आणि मग यात जाण्याचा हेतू इतकाच असावा की मला मुक्त व्हायचं आहे. कायमे उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. 80 तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. भीती वाटली पाहिजे. न पवे सन्निध वाटते चिंता, वरिया बहुतांची सत्ता. नोगवे पडत जातो गुंता, कर्मा बळीवंता सापडलो. बहुभार पडियेला श्री, मी माझे मजवरी उघड्या नागविलो चोरी. घरच्या घरी जाणता भार संसाराचा प्रत्येकावर पडलेला आहे. तो आम्ही ओढून घेतला आहे का देवान घातला आहे आमच्या, आम्ही ओढून घेतलेला आहे महाराज. हे कल्पित आहे, आभासिक दुःख आहे. पण आता काय होतं आहे, माणसाला संसार अनित्य आहे हे कळतं आहे, वैराग्यानं कळतोय, पण ते सुटत नाही म्हणून संपत नाही. माणसं मरतील, माणसं संपतील, खरं संसार संपत. संसार संपला तरी चित्तातला संसार सुटत. जुन्या काळात वाकवळत दोऱ्या करत बसायची, आंबाडा आपला घ्यायची माणसाने, सावलीला बसायची. ती वळत बसली की कटाळा आली की मग ती खोटी ठेवायचं, वळल्याला सगळं. खरं ते वळायचं काय, सोडायचं नाही. तसं तलप येईल तशीही वळत बसतात माणसं. आमची व्यसनं अशीच आहेत.
आपल्याला चित्तात हाव उत्पन्न झाली की व्यवहार करायचा, हाव शांत थोडी झाली की व्यवहार थांबवायचा. व्यवहार थांबणं ही गोष्ट कधी आमच्याकडून घडलेली नाही. मला सांगा, कोणाला कळत नाही संसार ही गोष्ट नाशिवंत आहे, इथं धन कुबेराचा आहे, देह काळाचा आहे, हे कळत नाही म्हणून आम्ही कीर्तनकार सांगतो का अंमलात येत नाही आहे. इथं अंमलात आलेली जर 4 माणसं झाली तर कीर्तनकार पिंपळगाव सांगा येईल का हो? अनुभवाचा एक महात्मा झाला तर महाराज आदमापुरात केवढं मोठं वैभव उभा राहिलं आहे. बाळूमामाने अनुभव घेतला, अनेक महापुरुषांनी अनुभव घेतला, स्वामी स्वरूपानंदाने अनुभव घेतला, शेगावकर बाबांनी अनुभव घेतला. तसा अनुभव घेणारी माणसं पाहिजेत. अनुभव घ्यायला फार वेळ लागतोय असंही नाही, पण महाराज संतांचे संगती मनोमार्ग गती, संत संगतीत जायला पाहिजे, संतांच्याकडून हे कळवून घ्यायला पाहिजे. ही साधना म्हणजे सामान्य नाही. पंढरीची वारी, पंढरी म्हणजे भूवैकुंठ आहे. ज्ञानोबारायासारखा महात्मा म्हणतो, माझे जीवीचे आवडी पंढरपुरा नेन गुडी, पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी वेदिरे. पंढरीचं महात्म्य सांगत असताना नामदेवराय स्वतः सांगतात, ऐका पंढरीचे महिमान, ऐका पंढरीचे महिमान, रावळे तितुके प्रमाण, रावळ तितुके प्रमाण, रावळ तितुके तेथील तृणाने पाषाण, तेथील तृणाने पाषाण, तेही देव जाणावे, तेही देव जाणावे, ऐसे पंढरी मनीचे ध्याती, ऐसे पंढरी मनीचे ध्याती, ऐसे पंढरी मनीचे ध्याती, ऐसे पंढरी मनीचे ध्याती, ऐसे पंढरी मनीचे ऐका पंढरीचे महिमान, महिमान, राहुळे तितुके प्रमाण, तेथील तृणाने पाषाण, तेही देव जाणावे, तेही देव जाणावे, ऐसी पंढरी म्हणजे ध्याती, ऐसी पंढरी म्हणजे ध्याती, पंढरीचं महिमान सांगत असताना राहुळे तितुके प्रमाण, तेथील तृणाने पाषाण, तेही देव जाणावे. तिथले दगड गोटे, उगवलेलं गवताचं पातं सुद्धा राऊळ म्हणजे पांडुरंगाच्या योग्यतेचं आहे. पंढरीकडे बघताना दगड माती गटार ही घाण फडकी असलं बघा. ज्याला फडकी बघायची आहे त्यानं फडकी बघायची का पांडुरंग बघायचा? तिथं अस्वच्छता आहे, गलिच्छपणा आहे, बरोबर आहे, निघायला पाहिजे ती घाण, हेही खरं आहे. पण आम्हाला बघायचं काय आहे नेमकं? पांडुरंगाचं दर्शन झालं की इतर गोष्टी काय, नामस्मरण कुठंतरी ऐकायला भेटतंय काय बघायचं, काय असतील त्या गोष्टी योग्य त्या पद्धतीनं बाजूला सारायच्या आणि आपण आपली वारी करून घरला यायचं. याच्या व्यतिरिक्त पंढरीविषयी काय वाईट साईट बोलत बसू नाही. नामदेवराया वर्णन करतात, पंढरी हे काय आहे? साक्षात पंढरी म्हणजे भूवैकुंठ, ब्रह्मतव उभे दिसत आहे नीट, या हरिदासाशी वाळवंट जागरणासी दिसले. म्हणून पंढरीचा महिमा आम्हा अपार वर्णन केलेला आहे. प्रत्येक संतांनी तोंड भरून पंढरीचं वर्णन केलेलं आहे. पंढरी हे इतर तीर्थापेक्षा अतिशय सगळ्यांना फलद्रूप होणार आहे. इतर तीर्थांना महाराज पुष्कळ त्रास आहे, वर्णन केलं. हिमकाळी की जे स्नान हेची प्रयागासी न्यून,
काशी इच्छिजो मरण थोर निर्वाण पाविजे, पितृस्मरणाचे मन करून देजे, पिंडदान तेने पूर्वज होती पावन, हेची न्यून गयेशी, की गाढे कुरुक्षेत्र जाण तेथे कीजे हिरण्यदान, केदारेचे उदकपान करी पीडन देहासी, कली माझे वैकुंठ साक्षात, गाढे क्षेत्र श्री जगन्नाथ, त्या देवासी नाही पाय हात, उणीव बहुत तयासी, 80 तीर्थे कोटी राशी परी लांछन आहे सर्वासी, पहिले राहीजे उपवासी, मग डोईशी मुंडन. बालाजीला जातात ते काय करून यायचं तुम्हाला माहिती आहे. कुठं उपवासी राहायला लागतं, कुठं काय काय द्यायला लागतं. पंढरीत काही द्यायला लागत नाही. द्यायची आम्ही व्यवस्था सुरुवात केलेली आहे. नारळ उद कापूर हे आमच्या म्हणजे गुरुवांच्यासाठी म्हणूया एक क्षणभर. तिथल्या पुजाऱ्यांची एक व्यवस्था नाही, तर देवासाठी काही लागत. देवासाठी फक्त तुमची उपस्थिती प्रार्थनीय आहे. कारण देवाजवळ महाराज श्रीमंत माणसा कृपया आहेर आणू नका म्हणून लिहित्या. तुमची उपस्थिती फक्त काय, तुम्ही दिसला म्हणजे झालं. तसं देव काय सामान्य माणूस आहे का हो. तो मृत्यूलोक एक नगर, त्याचे नाव पंढरपूर, तेथील मोकाशी उभा विटेवर पुंडलिक, की त्या क्षेत्राला गेल्यानंतर तो मोकाश आहे, प्रमुख आहे हे सगळ्या जगाचा. त्याला काय कमी आहे सांगा. तुम्ही आम्ही फक्त भक्तिभावनेनं तिथं जायची गरज आहे. आणि मग एकदा गेलं की मग तो काय करतो, आपली आठवण ठेवतो. त्याला गरज आहे. तुका म्हणे निधी अनेकांच्या हाती, तू बैसला तो चित्ती, काळाच्या हातात देत नाही महाराज. त्याला आवड आहे की वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावेळ म्हणून पंढरी शेजारी आली नो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. त्याला दीन बहुत आवडतात. त्यांच्यावर कृपा करण्याकरता घातली लोळणी गा, पुंडलिके वाळवंटी, पंढरी पुण्य ठावणी रे भिबरे तटी. पुंडलिकरायांनी लोळण घेतली, उपमन्यूनं मागितलं, ध्रुव बाळानं मागितलं, सुदाम देवानं मागितलं. त्याच्या दारात कोणालाही त्यांनी कमी केलेलं नाही. हे श्रद्धेनं ऐकायचं महाराज. लोकांना आमच्या शिकलेल्या 4 पुस्तकं शिकली की महाराज काय होतं आहे, भावना रहित होतात हे लोक, भावना शून्य होतात. हे काय वायाव्यर्थ कथा म्हणून मांडलेल्या नाही, श्रद्धा वाढण्याकरता सांगितलेलं आहे. तिथं का हे कसं हे काय विचारत बसायचं नाही. देव ही एक शक्ती आहे, सगळ्याला चालवतो. तो मलाही चालवत आहे. मला सद्बुद्धी तोच देतो. माझी सगळी क्रियाकर्म तोच करून घेतो. अशी एकदा शरणांगती झाली की मग त्याला भक्तीमध्ये समाविष्ट व्हायला आणि काही करावं लागत. मग निश्चिम भाव उल्हासे मज अर्पावयाचे निमिषे. आणि मग एक फूल असेल, पान असेल, पाणी असेल, काही असेल, सद्भावनेनं त्याला फक्त देत राहायचं, हेच त्याला आवडतं. म्हणून पंढरीच्या पांडुरंगाला काही द्यायची वगैरे पर्यायी व्यवस्था जुन्या काळात केलेली. फक्त जायचं, मागील परिहार पुढे नाही, शीन झाली या दर्शन एक वेळ. देव उभा उभी भेटे. जुन्या काळात महाराज लोक गर्दी कमी असेल, देवाला आलिंगन दिलं जायचं म्हणे. देवा बरोबर उभारून ज्ञानोबाराया, नामदेवराया ही सगळी देवाला अधिष्ठानावर उभारून आलिंगन देत होती. देव उभा उभी भेटत होता. आता गर्दी वाढली, आम्हाला पायाचं तरी दर्शन आहे, पण एकमेव असाच देव असेल पायाचं दर्शन असणारा. नंतर सगळं दुरूनच दर्शन आहेत सगळ्या देवतेंची. म्हणून पांडुरंगाचं दर्शन आपल्याला प्रत्यक्ष हात लावून घेता येतं. आणि त्याची वर्णनं केलेली ती फार पुरातन वर्णन केलेलं आहे. हे नोहे आजिकालीचे युगा 28 मज निर्धारिता साचे, हा मृत्यूलोकचे नव्हे. हाचे मानेरे निर्धारू येर, सांडेरे विचारू जरी तो पाहासी परात परतोर जाय तो पंढरीये. पंढरीला का जा म्हणतात तर पुढं आडवा हे भीमा, तारावया देहात्मा, पहिलं थडी परमात्मा, मध्ये राहिला पुंडलिक. या तिहांचे दर्शन प्राण्या नाही जन्म मरण, पुनरपी आगमन येते बोलिलेचे नाही. एकदा पंढरी बघून आलेल्या मनुष्याला परत जन्माला यावं लागत. तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्मा नाही आला. याच्यावर श्रद्धाच ठेवायची महाराज. याच्यावर अजिबात आक्षेप घ्यायचा नाही. आणि आक्षेप घ्यायचा आहे तर मग इकडे यायचं अजिबात नाही. असं का म्हणावं लागतं महाराज. का बरं आक्षेप घ्यावा. आमच्या सगळ्या संतांनी तोंड भरून पंढरीचं वर्णन केलं. आणि पंढरी प्रत्येकाला आवडते महाराज. आमचे सगळे प्रापंचिक लोक आहोत तुम्ही. आम्ही काही संन्याशी माणसं नव्हे. काही उपासना तुकोबारायांनी आम्हाला सांगितली असेल तर इथं फार काय अडचण आहे असं नाही. गुरु करायला लागतोय असंही नाही. कुणाला फक्त काय वाटच विचारायला लागेल, पंढरीची वाट कोणीकडे आहे एवढंच विचारायला लागेल. गेलं की एकदा महाराज पांडुरंग तुमची व्यवस्था करतोच. तिथं कोण कासे नाव उभा राहतो, कुठंतरी तुम्हाला जागा झोपायला बसायला मिळते, तुमची व्यवस्था होते. आणि तुम्हाला फक्त पिशवी घेऊन घरातनं बाहेर पाय निघाला पाहिजे. उगाच पंढरीला जायचं म्हणून गोट्यातनं बाहेरच पडला नसला, मसरातनीच आमचं आयुष्य जायचं. म्हणून त्यागाची थोडी जबाबदारी पाहिजे. एकदा पिशवी घेऊन बाहेर पडता आलं पाहिजे.
म्हणून तुकोबाराय सांगतात की एक वेळ ह्या संसाराच्या भिकारपणातून आम्ही काय करूया, बाहेर पडूया. हा कितीही मोठा केला संसार तरीसुद्धा यामधून कोणीही बाहेर आलेले, यात एकदा जो गेलेला आहे तो परत आहे तसा बाहेर आलेला आहे याची शाश्वती मला तरी वाटत नाही. न देखो काय झाले कान तरी ऐकती. मोठे मोठे खासदार आमदार गेले यात आणि आमची कुठं ते तकीच गणती हो. कुंभकर्ण झोपला होता म्हणे आणि त्याच्या वर्णन आहे पुष्कळ मोठं, अर्थवाद म्हणा स्तुती म्हणा. कुंभकर्णाच्या नाकामध्ये महाराज एक न्हावी पाठवून दिला होता म्हणे, तो त्याच्या श्वासाबरोबर आत गेला असं वर्णन आहे. त्यानंतर तो न्हावी शोधत शोधत वाट बाहेर फिरत आल्यानंतर एक शिडी शोधण्याकरता गेला. त्या माझी शिडी गेली आहे म्हणाला. अरे बाबा म्हणाला मगाशी एकदा गाठ पडलाय, तो उंट शोधालाय म्हणाला, तुझ्या शेड्या कुठं घालायच्या. तसं आमच्या संसाराची कहाणी आहे. जेवढं जेवढं पिंपळगावात मोठं मोठं म्हणून सांगायचं ते आता कोण उरलेलं नाही. जी लहान लहान होती, खायला नव्हती, आता ती मोठी झाली. ती आता पुढे गेली तर ती लहान होतील आणि कोणतरी तिसराच मोठा होईल. एकसारखा प्रवाह संसाराला कधीही असत सतत सतत सरतो म्हणून याचं नाव संसार असं ठेवलेलं आहे. इसापनीतीमध्ये कथा आहे महाराज. सिंहाला बरं नव्हतं, पुष्कळ आजार झाला त्याला आणि मग त्याला खाण्याकरता काही न मिळाल्यामुळे तो आजारी पडला. त्याला सल्ला दिला कोणीतरी भेट घ्यायची प्रत्येकाने. जंगलातल्या प्राण्यांनी ठरवलं संध्याकाळी जाऊन भेट देऊन यायचं. मग आमच्याकडे कसं पुढा घेऊन जाऊन बघून येतात की बरं नसलेल्या माणसात, तसं संध्याकाळी एका प्राण्यानं जायचं. मला गेलेला प्राणी काय तो बाहेर आला, त्यानं बाहेर सोडायचाच नाही, खाऊनच टाकायचं. आता असं झाल्यावर किती दिवस बरं वाटायला लागेल सांगा. सिंह अगदी दणदणीत तयार झाला आणि अगदी आळस देऊन 15 दिवस झालं बाहेर आला आणि बाहेर बघितल्यानंतर पहिल्यांदा सिंहाला कोल्हा दिसला. त्यांनी चतुर होता, कोल्ह्याला विचारलं, बाबा म्हणाले सगळे प्राणी आले खरं तू मला बघायला आला नाहीस. महाराज म्हणाले आलतो मी काल सकाळी, पण तुम्ही आता कसं तरी साहनं बघितलं म्हणाले, मी ओळखलं आणि तुम्ही आता निश्चित तयार होणार हे मी जाणलं. तर कशावरून जाणलं तर म्हणाले तुमच्या फक्त गुहेत आत जाणाऱ्याच प्राण्यांचे पाय होते म्हणाले, बाहेर येणारा काय पाय मला दिसला. आणि मग असा बाहेर न येणारा पाय असली गुहा बघितल्यानंतर मग आत गेलेला सगळा मेलेलाच आहे प्राणी. त्यामुळे मीही मरायला कशाला येऊ, आता तुम्ही लांबनं दर्शन झालं, चांगली तब्येत आहे तुमची म्हणाला आणि कोला निघून गेला. तसं इथं संसाराला रामराम ठोकणारा पाहिजे महाराज. जोडून या जोडी जेणे हुंडारिले दुरी, भिकेची आवडे तया नावडे पंढरी. ज्याला महाराज संसार गोड वाटतो ती पंढरीला कधी जाणं शक्य नाही. आणि ज्याला पंढरीची आवड आहे तो संसार करील, पण चित्तात संसार न ठेवता वर करणे संसारावर प्रेम दाखवील. बाहेरल्या अंतःकरणानं फक्त तो करील, पण आत मात्र पांडुरंगाविषयी आस असावी. दोन्हीही सोडता येत नाही, पण श्रेय आणि प्रिय हे कळालं पाहिजे. वारकरी हा श्रेयाचा अधिकारी आहे, प्रियाचा अधिकारी नाही. भोग घेत आम्ही बसायचं नाही, रमायचं नाही, रंगायचं नाही. मात्र मुक्ती मिळवल्याखेरीज आम्ही अंतिम आमचा परमार्थाचा श्वास सोडायचा नाही. पण आम्ही मुक्तीचे अधिकारी आहोत. आले हो संसारा तुम्ही एक करा, मुक्ती मार्ग हळूच धरा, काळदंड कुंभयातना थोरा, कारे अघोरादच कसिना. म्हणून वारकरी निर्भय आहे, वारकरी निश्चिंत आहे, वारकरी निर्मोही आहे, वारकरी निरपेक्ष आहे. खरा वारकरी महाराज काळाला सुद्धा जुमानत. पांडुरंगाने सुद्धा महाराज त्याची परीक्षा घ्यायची नाही. हरितैंशे हरिचे दास, नाही तया भय मोह चिंतास, होणी राहती उदास बळकटकास भक्तीची. देवाकडे इथे काय मागत नाहीत आणि देव द्यायला आला तरी गरज नसलेल्या गोष्टी ते घेत नाहीत. म्हणून शहाण्या मनुष्यानं असं जाणून घ्यावं, दिलेला संसार त्यानंच मला दिला आहे, सगळ्या गोष्टी तो देत आहे, पण परमार्थ मला करायचा ही मात्र आठवण सदैव चित्तात असावी. आणि अशी आठवण जागा असणारा विवेकी जो आहे तोच मुमुक्षू, त्याचंच वारकरी पण कबूल केलेला आहे सगळ्या संतांनी. म्हणून तुकोबाराय सांगतात, मी संसारावर तिळोदक देणे एक वेळ भिकारी होणं पसंत करेन, पण जीवदशा मात्र मी बाधित केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून होईन भिकारी पंढरीचा वारकरी, हाची माझा नियम धर्म, मुखी विठोबाचे नाम चालते. जय जय
माझा नेमधर्म, मुखी विठोबाचे नाम, मुखात विठोबाचं नाम सदैव असणं हे वारकऱ्याचं प्रमुख लक्षण आहे. नेमधर्म इतर आहेत, नाही असं नाही. आम्ही नेम भरपूर करतोय, पुष्कळ नियम आहेत आमचे. म्हणजे मी चाय पिल्याशिवाय किंवा पाया पडल्याशिवाय चाय पित नाही, मी अमुक केल्याशिवाय अमुक करीत नाही. हे नियम काय आमचे वैयक्तिक नियम झाले. हे नियम फार फार कुठपर्यंत उपयोगी येतील? घरात सांगायपुरते उपयोगी. बाहेरली माणसं हे ऐकतील असा काही नियम नाही. काय सांगितलं असेल हे खोटंसुद्धा सांगितलं असेल असं म्हणतील. घरच्या माणसांना नियम सांगावे लागतील. काही नियमाचे धर्मही सांगावे लागतील. कुळाचार आहेत, कुळधर्म आहेत, पण पंढरीचा नियमधर्म मूळचा काय? तर सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन, दया क्षमा समाधान संतजन साधिती, निज धर्म हा चोखडा, नाम उच्चारू घडघडा, भुक्तिमुक्तीचा सवंगडा हा भवसिंधू तारक. नाम का घ्यायचं देवाचं? तर नाम देवाचं पापनाशक आहे. देवाच्या नामानं पापनिवृत्ती होते, देवाच्या ध्यानानं चित्त काय होतं? स्थिर होतं, आणि देवाच्या अपरोक्ष साक्षात्कारानं अज्ञान आवरण निवारण होतं. पण एकच नाम देवाचं काय काय काम करतं? पापही घालवतं, अंतःकरण शुद्ध करतं, अंतःकरण स्थिर करतं, आणि तेच अंतःकरण रामरूपही होतं. इतकं सामर्थ्य आहे अज्ञान निवारण करण्याचं. म्हणून देवाचं नाव सदैव घ्यायला पाहिजे. आता ते नाव का घ्यायचं याच्यासाठी पुष्कळ संहिता सांगितली. ज्याचं नाव आहे तो कसा आहे हेही कळवून घ्यावं. भगवंत सकळ गुणानं संपन्न आहे. त्याला 6 गुण आहेत. ऐका यशस्वी अवधार्य ज्ञानवैराग्य ऐश्वर्य. त्याचं सगळं यश गुण कीर्ती प्रताप वाचायचे, ऐकायचे, लीला ऐकून घ्यायची. एखादा सांगत असेल तर ऐकायचं. कीर्तनकार असला तर त्यानं दुसऱ्याच्या कीर्तनातनं ऐकायचं. प्रत्येकानं गुण गायन करायचं. एकमेकानं त्यानं सांगितलं आहे मला माहिती आहे असं म्हणायचं नाही. त्या व्यवहारातल्या गोष्टी झाल्या. एकदा माहिती झाली की दुसऱ्याची गरज. परमार्थात अनेकांच्या मुखातनं अनेक श्रवण करायचं. कोणाची बुद्धी कशी असेल, कोणाचा भाव कसा असेल, त्या भावनेनं म्हणणं वेगळं आणि मग यंत्रासारखं म्हणणं वेगळं. म्हणून राम नाम घेत राहायचं. राम आमच्यामध्ये कसं आहे, एखाद्या रूपाला नाव असतं आहे. हे या शरीराला नावं ठेवल्यात ना आमच्या घरच्यांनी, का नाव वेगळं आणि रूप वेगळं आहे? या रूपाला नाव ठेवलेलं आहे. आधी रूप येतं आहे, आधी पाळण्यात मुलं असतं आहे ना, मग ते बिगर नावाचं असतं आहे नी नावी. मग सगळी गोळा करते आणि बुकिया मारून नाव ठेवतात. ते सुद्धा त्या पाळण्यात हालून हालून हेच माझं नाव खरं म्हणतं आहे. आणि भ्रमानं मग एकदा कळायला लागलं की मग खरी आई सोडते आणि मग चॉकलेट देणाऱ्याबरोबर जातं आहे बाहेर. त्यावेळी अज्ञान खरं सुरू होतं आहे म्हणायचं. पण त्या निनावी जगणाऱ्या रूपाला नाव नसतं. आधी रूप आहे आणि मग नाव. मग रूपाला ग्रहण करणारं नाव आहे. आज तुमच्या नावानं तुमची माणसं घरातलं अमुक माणूस आला आहे म्हटलं की ग्रहण चित्र दिसतं मनचक्षुपुढं, मनापुढं. म्हणून नाव हे रूपाचं एक अभिन्न अंग आहे. आणि रूप हे नावाशिवाय असणं शक्य. कोणतंही रूप घ्या. सायकल म्हटली की सायकलसारखं चित्र उभा राहत आहे. स्वरपेटी म्हटली की स्वरपेटीचं चित्र उभा राहत आहे. ते शब्द आणि तो आकार वेगळा असत नाही. तसंच रामप्रभू म्हटलं की रामाच्या नामासमोर रामप्रभूचा चैतन्य विग्रह उभा राहतो. म्हणून देवाचं नाव आणि देव वेगळा असत. तुका म्हणे नाम चैतन्य हे निजधाम. आणि देवाचं नाव हे इतकं हलकं आहे का हो? तुमच्या आमच्या नावासारखं ठणठणपाळ पुष्कळ वर्णन आहेत. आमच्या नावासनी काय विचारावं? आमच्या मागं सिंह लावत्यात, वाघ लावत्यात, उपाध्या वेगवेगळ्या लावत्यात. पुढं हबप, मागं गुरुवर्य, पुढं परमपूज्य. हे तशा लायकीचे आम्ही लोक आहोत काय हो? ज्याचं त्यानं प्रत्येकानं तपासून बघावं. आम्हाला लोक म्हणतात म्हणून नाही, ते एक उपाधी आहे. आणि ही उपाधी त्याला साजेशी असं असावं. तुका म्हणे जे जे बोला ते ते साजे या विठ्ठला. पांडुरंगाला काही म्हणा महाराज, त्याला चोर जार शिकामणी म्हणा, त्याला उदंड कीर्तिवंत म्हणा, सगळ्या बाजूनं तो तसा आहे. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. म्हणून पांडुरंगाचं वर्णन करताना शेष शिणला वेद महाराज शांत राहिला. श्रुती नेती नेती म्हणती गोविंदू रे. कळवून घ्यायचं देव एवढा आमचा बोलण्याच्या वाणीच्या पलीकडचं आहे. म्हणून त्याचं नाव घेतल्यानं आपली वाणी पवित्र होईल. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. सदैव विठ्ठल विठ्ठल म्हणण्यानं आपल्या शारीरिक महाराज मनाची शांती होईल. अनेक जन्माची पापं निघून जातील. म्हणून एक गावो आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम आहे. आता त्यानंच एकाच नामानं काम होऊन जाईल. फक्त नामाकडं आपलं सदैव अनुसंधान पाहिजे. म्हणून नाव घ्यायची व्यवस्था घर बसल्या करायची तयारी नको आमची. स्वयंपाकाचं पुस्तक आणून ठेवलं आहे हो घरात, कपाटात ठेवलं आहे.
आता सणवार आले की मग चकल्या करायच्या, करंज्या आहे, लाडू करायचं. मग आता त्यातलं रव्याच्या लाडवाची पाककृती जरी 108 वेळा वाचली तर लाडू तयार होईल काय? रवा आणायला पाहिजे दुकानात ना. तसं किती वेळा गाथ्याचं पारायण केलं म्हणजे पांडुरंग पुढे आता उभा राहील. तुकोबारायांनी जी साधना केली ती त्यांनी मांडलेली आहे. तिने दुसऱ्याचं कोणाचं मांडायला. आमच्या कीर्तनात दुसऱ्याचं जास्त सांगतो आम्ही. आमचं काय आहे यात? आपलं खऱ्या कीर्तनाला महाराज काही अभ्यास करावा लागत नाही. खऱ्या प्रवचनाला अनुभव सांगणारा जर झाला तर 2-4 वाक्यात प्रवचन कीर्तन संपतंय. आणि जे बडबडून सांगायचं आहे मग तुमची 4 वाक्य, ह्यांची 4 वाक्य अशी चोराचोरी करून जे गोळा करून सांगता तो खरा चोर म्हणायचा. ज्याला जमली चोरी अशी दुसऱ्याचं घेऊन सांगायची तो पक्का वक्ता म्हणायचा. असं काहीतरी असतं यांच्यामध्ये. खरा परमार्थ महाराज 4 ओळीचा आहे. चित्त शांत राहिलं, समाधानी राहिलं, आहे ती परिस्थिती प्रारब्धानं मला मिळालेलं ते देवानं दिलेला प्रसाद आहे. मुलं बाळ संसार ह्या गोष्टी सगळ्या भगवत कृपेनं मला मिळालेल्या आहेत. माझी योग्यता आहे तेवढंच मला देवानं दिलेलं आहे. मी अपेक्षा ठेवायची नाही, आहे त्यात समाधानी राहायचं. कुणाचा मत्सर तुलना रागद्वेष करायचा नाही, कारण माझं जीवन हे माझ्या प्रारब्धानं बांधलेलं आहे. मला आता सुटण्याकरता काय फार फार करता येईल तर पिंपळगावातच राहून मला हरिहरी म्हणता येते का? हा ज्याचा त्यांना अभ्यास करायचा. याच्या पलीकडे परमार्थाची कोणतीही दिशा नाही. काय करता येते सांगा? परमार्थाच्या नावानं काय काय करायचं? शासन काट्या नाचिवत्यात आमची लोक, दंडवत घालत्यात. काय करीत नाही तेवढं सांगा. आता आम्हाला माहिती आहे आमच्या माहीतनी काय काय करतात. परड्यातनं निवद दाखवत्यात. मी कुठनं दाखवू निवद म्हणतात. आता मी माळकरीने मला तसल्या निवदाचं काय विचारू? गुरव जरी असलो तरी हे विचारायच्या गोष्टी नाहीत. ते वाटा असा घालायचा वाटा. आता हे काय कीर्तनाचा विषय आहेत का? काय सांगायचं ह्या लोकांनी? म्हणजे नेमकं ते खाऊ नये ते खातात माणसं. आणि अहिंसा जर नसेल सिद्ध तर मग कसा परमार्थ सिद्धीला जाईल? म्हणून जुन्या काळातल्या सगळ्याच ऋषीमुनींनी यमनियम पाळले, इंद्रिय निग्रह पाळला, मनोनिग्रह पाळला. त्याच्याकरता म्हणून त्यांच्या मुखात पावित्र्य तेवढं होतं. म्हणून घेतलेला एकदा व्रत ते मरेपर्यंत पाळत होते. भीष्माचार्याने आजीवन व्रत पाळलं महाराज, म्हणून भीष्मपण केला खरा. भीषण प्रतिज्ञा केली म्हणून त्यांचं नाव मूळचं देवव्रत होतं. नंतर भीष्म असं पडलं त्यांचं. हेतू इतकाच की अशी प्रतिज्ञा सांभाळणारे लोक तपोतेजानं योग्य असे होते, म्हणून त्यांच्या अंगात एक दैवी सामर्थ्य होतं. तसं आम्ही देखील आहे त्या ठिकाणी बसून नामचिंतन आपल्याला करता येतं. पण आम्ही मात्र काय करतो आहे? पारायण करू ग्रंथाचे, पण विठ्ठल विठ्ठल मात्र जाणीवपूर्वक अभ्यासपूर्वक बसून आम्ही घ्यायला तयार. घरात एक जागा महाराज ठाण मांडून बसावं, विठ्ठल स्वतःच म्हणावं, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा आसन मांडून बसावं आणि मग बोललेलाच विठ्ठल आपण ऐकायचा, तोच विठ्ठल ध्यानात आणायचा. मग ह्यो विठ्ठलसुद्धा चालतोय. लोक उगाच म्हणतात आमच्या गावात लय जुनं विठ्ठल मंदिर आहे. पंढरीच्या पांडुरंगा एवढं तरी जुनं नाही.
मला सांगा मग तिथली मूर्ती इथली मूर्ती आमच्या गावातल्या अशा गावोगावी जागोजागी ज्या मूर्त्या आहेत त्या मूर्त्या जास्त वयाच्या आहेत का त्याच्या मागलं तत्त्व जास्त वयाचं आहे? मूर्तीत तत्त्व बघायचं का आकार बघत बसायचं? मग आता प्रत्येकानं आमचा आजा इतका वर्ष जुना म्हातारा एवढी ताकद होती मग असं सांगत बसायचं तर पाराव का सगळ्यांचं आज मेल्यात हे कळवून घ्यायचं? काही कार्यकाल त्यांनी गाजवला, कुणी कुस्त्या केल्या, कुणी चोऱ्या केल्या असतील, कुणी काय केलं असेल. मला सगळी मेलीत असं शहाण्या माणसानं जाणायचं आणि मी सुद्धा त्या दिवशी एक दिवस त्या वाटेला जाणार आहे असं. ते तत्त्व अजरामर आहे. विठ्ठल हे तत्व आहे, ब्रह्म आहे, ते एक तत्वनाम दृढधरे. आणि मग त्या तत्वाला नाव दिलेलं आहे विठ्ठल. आणि ते विठ्ठल म्हणजे माझं मूळ स्वरूप आहे असं घर बसल्या बसून निष्काम निरपेक्ष निर्मत्सर भावनेनं महाराज ते म्हणता आलं पाहिजे, ऐकता आलं पाहिजे, ते रूप डोळ्यासमोर उभा करता आलं पाहिजे. ही साधना ज्याचं त्यानं करायची आहे. ह्या साधनेसाठी कुठल्या बुवाची गरज नाही, मठाची गरज नाही, रिसॉर्टची गरज नाही, कुठल्या पंचतारांकित आश्रमाची गरज नाही, कुणी चहा द्यायची गरज, कुणी कर्ज काढायची सुद्धा गरज. सगळ्या गोष्टी ज्याचं त्यानं समजावून घ्यायच्या. ह्या मला घर बसल्या करता येतात. पण आम्हाला सवय अशी उलटी आहे महाराज, माझ्या परमार्थाची कुणीतरी दखल घ्यायला पाहिजे. हा चांगला परमार्थ करतोय असं दिसाय पाहिजे म्हणून मग चांगला टेलर बघून कापडं शिवून आणायची. आता चांगला टेलर कुठं गावायचा? तो टेलर देखना पाहिजे का चांगला शिवणारा पाहिजे? चांगली कापडं आणायची, चांगला शिवणारा हुडकून आणायचा आणि मग त्याच्याकडनं कपडे आणायची आणि आषाढी निमित्तानं आज घालायची, उपरण टाकून सगळ्या गलीतनं फिरायचं. का आज आषाढी एकादशी आहे, आजच्या दिवशीच तेवढा पोशाख आणि इतर एकादशी कुठं म्हणजे फडातलं कापडं घालून फिरायची त्या दिवशी. म्हणजे काहीतरी दाखवायची एक सवय आहे. मी हे केलं, दंभे करू भक्ती सोंग दाऊ जना अंतरी भावना वेगळी. सातत्य असं टिकलं पाहिजे. घर बसल्या करता येतं, रुपयासुद्धा खर्च करावा लागत नाही. आणि मग फुकट जर नामस्मरण घेता येत असेल तर मग का बरं आपण घेऊ नये? म्हणून ही साधना ज्याचं त्यानं घर बसल्या करायची आहे. खरी साधना मोजकी आहे आणि हे पुस्तकात लिहिलेलं जास्त आहे. झुणका भात करायला काय पाकशास्त्राची गरज आहे पुस्तकाची? काय सांगायला लागतंय? असं असं तांदूळ घाला, कुकरमध्ये ठेवा, भात खाली जाळ लावा, हे सांगायला लागतंय? सगळ्या गोष्टी महाराज साध्या सोप्या पद्धतीनं आमच्या संतांनी सांगितल्या. मुखी विठोबाचे नाम, मुखात विठोबाचं नाव, अन्य कोणाचंही नाव असू नये असं नाही. तुम्हाला आवडणाऱ्या देवाचं घेतलं तरी हरकत नाही, पण वारकऱ्यांना मात्र विठ्ठल विठ्ठल सदैव म्हणत राहिलं पाहिजे. नामसंकीर्तन हे सदैव जर असेल तर त्या विठ्ठल म्हणण्यानंच आपला जीवभाव एक दिवस विठ्ठल होऊन जाईल. आणि मग हे कुणी प्रयोग केले तर सगळ्या संतांनी केले. सगळे संत एकमुखानं पंढरीला आजही येतात, पांडुरंगाचं दर्शन घेतात. अगदी महाराज कृतार्थ झालेले सगळे संत आहेत. ज्ञानामृतेन तृप्तस्य कृतकृत्यस्य योगिना. देव ज्ञानरूपानं त्यांना कळला, त्यांची भूक भागली आणि तृप्ती झाली आज ऐशी, साधने सरते अपैशी. आणि मग तृप्ती एकदा झाल्यानंतर आता साधन काय करायचं उरलं नाही. तरी देखील ते आत्मकल्याणाकरता जगत कल्याणाकरता महाराज साधनं करत राहतात. आमच्याकरता आजही तुकोबाराया, आजही ज्ञानोबाराया महाराज विठ्ठल विठ्ठल जप करत आहेत. समाधी संजीवन हरिपाठ आजही माऊली ज्ञानदेवे घेतले धान, हृदयी धरुनिया ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो. कथा कीर्तन आजही ज्ञानोबाराया विठ्ठल विठ्ठल नारायण नारायण जपत आहेत. म्हणून आपण देखील हाच ध्यास घ्यायचा. म्हणून खरा परमार्थ कोणता आहे महाराज? घर बसल्या आपल्याला अशी वृत्ती. पण एक सवय लागली आहे, सगळे आम्हाला काय कळायला पाहिजे? पिंपळगावात खडानी खडा माहिती जी आहे ती मला कळाली पाहिजे. कुठं काय झालं, कुठं काय झालं ही गरज आहे का हो? खऱ्या वारकऱ्याला काय गरज आहे? कुणाच्या घरात काय झालं, काय गरजेच्या गोष्टी आहेत? आपणाला माझी वृत्ती पांगू द्यायची नाही कुणीकडं. माझं काम जे ठरलेलं आहे तेवढं काम झालं की माझी जबाबदारी पार पडली की उरलेल्या गरजेची काय, इतरांची काय गरज आहे? आपल्या जनावरापुरता चारा आणल्यावर दुसऱ्याची ढोरं आरडाल्यात ते बघायची काय गरज आहे? त्याचं ते सोडून देणार नाही तर बाजाराला नेऊन विकणार. पण ते सांगायची जास्त सवय आहे. आपली मग जास्त दूध देत असली तर ते तुला फायदा आहे, जगाला सांगून काय फायदा? माझी 9 लिटर देते म्हणून सांगत फिरल्याशिवाय गप्प बसत. हे उपद्व्याप आहेत महाराज. परमार्थातही माणसं असंच उपद्व्याप करतात. मी सोहळ्यासनं आलो म्हणून सांगत महिनाभर आता आलेली बसतील. आलेली काय ग बसणार आहे इथं?
आम्ही अशा फुगड्या घातल्या, असं केलं तसं केलं, तू यायला पाहिजे होतास, तुला काय सांगून उपयोगाचं, तुला काय घर सुटत नाही. आता प्रारब्ध आहे ज्याचं त्याचं, कर्मानं बांधलेले जीव आहे. कधीतरी जाऊ की आम्ही एक दिवस, म्हणून देवानं न्यायची वाट बघायची. एक दिवस आम्ही सुद्धा जाऊया, कारण देवानं नेलेली परत येत नाहीत खाली. आम्हाला एक दिवस जायची अशी बुद्धी व्हावी. परमार्थता महाराज थोडासा त्याग स्वीकारूया. तीर्थयात्रेकरता जायची तयारी पाहिजे. न करते तीर्थयात्रा तया नरकी बिढार. ज्ञानोबराय सांगतात की 80 जे नरजन्मोनी भोगिती अघोर. आपण महाराज हेच करा मरा हेच करत बसायचं काय? एक दिवस सुटलं पाहिजे. म्हणून सोडण्यालाच महाराज विचार पाहिजे, मागं विचाराचा जोर पाहिजे. विचारानं ज्यानं सोडलं त्याला पश्चाताप करायची वेळ नाही, आणि ज्यानं विचार न करता सोडलं त्याला मात्र पश्चातापाची गरज. घर बांधले डोंगरी आणि विषया हिंडे दारोदारी. देव ही गोष्ट महाराज सगळीकडे व्याप्त आहे. देव नाही असं ठिकाण नाही. आम्हाला सवय लागली आहे नाहीची. आहे, कायम देव आहे, आणि अशी जाणीव पाहिजे. यालाच विश्वास, याला श्रद्धा म्हणतात, यालाच प्रेम म्हणतात. कायम आहे असा विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे. म्हणून पंढरीत गेलं तरच देव आहे असं नाही, सगळीकडं तो आहे. भक्त प्रल्हादांची अनुभूती बघा, सगळ्या संतांची अनुभूती बघा. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. अजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुणी. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. विठ्ठल शत्रूतही आहे, विठ्ठल मित्रातही आहे. म्हणून शहाण्या मनुष्याला या अजिबात महाराज भेद दिसत नाहीत. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. असा आम्हाला वैष्णवांचा एक महिमा कळाला पाहिजे. आणि असे वैष्णवांचे सगळे, भगवान शंकरापासून वैष्णवांची कीर्ती गायली जाते. आदिनाथ शंकर नारद मुनीश्वर, शुकांसा थोर अनिक नाही. वैष्णवांची कीर्ती गायली पुराणी, 6-18 जणी चहुवेदी. 80 कोणी दावा ग्रंथाचे वाचक, कर्मठ धार्मिक पुण्यशीळ. म्हणून आम्हाला भगवान शंकरांच्यापासून आमची ज्ञानगंगा वाहत आलेली आहे. आम्ही सामान्य माणसं नाही. वारकरी हे महाराज उच्च अधिकाराचे आहेत, म्हणून कुणी माळेला लाजायचं नाही. महाराज एकेकाला माळ घाल म्हटले की डोळ्यातनं पाणी येते. का आता गळपास देतात का काय? आता आम्ही घातल्यावर का करटं उठल्यात आम्हाला? काही नाही महाराज, चांगलं आहे ते. लोक विश्वास ठेवतात. माळ बघितली की महाराज आम्हाला आयतं पाय धुवून जेवायला घालतात. यांना घरात पाणी देत नाहीत कोण. आणि उघडं बघा उराडा कसा दिसतोय बिन माळकऱ्याचा. तर हे सुद्धा राक्षसासारखं दिसतंय. हे तर काहीतरी तुळशी माळा घाला वेगळा. आपले नाथबाबा सांगतात, जोहार प्रकरण आहे महाराज. जोहार मायबाप जोहार, सद्गुरू जनार्दनाचा एका महार. सांगतो एका कलियुगाचा विचार, सावधपणे की जे मायबाप. 4 युगा माझे परम कलियुग हे उत्तम करावे. हरिभजन सत्कर्म नामस्मरण असावे की. तुळशी माळा घालावी गळा, लावावा गोपीचंदन टिळा. नामस्मरण माळा सर्वदा असावी की. द्वारे असावे तुळशी वृंदावन, करावे अतिथीचे पूजन. संताशी रिघावे शरण हे लक्षण भक्तीचे की. आणि मग व्रत करावे एकादशी, जागर करावा सारे निशी. द्वादशी क्षीरापती आदरीसी सेवावी की. 80 वैष्णव भक्तीची लक्षणे, सांगितली सर्व खुणे. आणि हे वर्म जो नेणे तो अधर्म साधने करते की. हे वर्म आहे भक्तीचं. आजचा जागर करता आला पाहिजे. एकादशीला जागर राहायचं, उपवास करायचा. आज दिवसासुद्धा झोपायचं. एकादशीला पाठ लावली की उपवास मोडला तुमचा. एक वेळ खालं परवडलं, खरं दिवसा झोपायचं नाही, असा एक नियम आहे एकादशीचा. हां, आता ज्याचं त्यानं बघायचं. आम्ही दिवसभर वैरणी आणलेला आडवी पडल्याशिवाय राहीत नाही. पाठवान दुखतंय, त्रासाचं असतंय, बरोबर आहे. प्रापंचिकाला काही सगळे नियम घडत नाहीत, पण हेतू इतकाच, आमच्याकडनं असं व्रत व्हावं. व्रत एकादशी करीन उपवाशी, गायीन अहर्निशी मुखीना. म्हणून आमच्याकडनं श्रद्धेनं महाराज वेदांताची गरज आहे, विचाराची गरज आहे. पण सेवाही करणारी माणसांची, महाराज तुमच्याही गावची 5-50 माणसं जातात, हेही भाग्य आहे. तीही लोक 4 उड्या मारणारी, आनंदानं गाणारी, नाचणारी, वाजवणारी पाहिजेत. काही बुजुर्ग मंडळी, ज्ञानीपुरुषही गावात पाहिजेत. त्यांनीही सेवा टिकवलेली माणसं तीसुद्धा आदरानं इथं आली पाहिजे. सगळ्यांचा मेळ एकत्र जमला पाहिजे. नाहीतर मग कृतीचा परमार्थ एक आणि विचाराचा परमार्थ एक, अशा 2 फळ्या होऊन जातील. मग ही शहाणी आहेत ती देवळाकडे येत नाहीत आणि उड्या मारणाऱ्याने काय कळत. असं एक होऊन हरिपाठाचं वर्म कळतंय, खरं देवळाकडे येत नाही. आणि मग हरिपाठ म्हणतोय, खरंच भरला घनदाट हरिदिशी नुसताच तोंडान म्हणतोय. त्याला हरी दुसऱ्याच्या टाळ ठेवला की भांडण सुरू. मग
भरला घनदाट. घनदाट हरी म्हणजे अगदी घनघोर हरी भरला आहे असं जर कळलं तर मग दुसऱ्याचा मत्सर करेल का होतो. म्हणून माणसाला तो वर्म कळालं पाहिजे. वर्मानं भक्ती जेवढी सुंदर होईल. मला त्यांच्याकडं सुदामदेव, विदूर काय होतं त्यांच्याकडं, काय सामर्थ्य, काय पैसे होते का काय होतं, देव त्यांच्याकडला धावून गेला, जनाईंच्या करता आला. मग सामान्य होतं काय त्यांचा अधिकार, असे मोठ्या अधिकाराचे संत पुरुष होऊन गेले. तुकोबाराय सांगता आता असे संत पंढरीत या संत मांदेळीतून येतात म्हणून हीच माझी उपासना लागेन संतांच्या चरणा, त्यांच्या पायावर लोळण घालीन. म्हणून पंढरीच्या नगर प्रदक्षिणेतून महाराज एक वेळापासून जाऊन यायचं. त्या महापुरुषांचा कुंडांचा तरी एखादा चरणरज आपल्याला लागेल. अनंत जन्माची पापांची जळून जातील. म्हणून संत चरणीचे लागता, संत चरणरज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. मग रामनामे उपजे आवडी. रामनामावर उगाच आवड उपजत नाही महाराज. अशा तीर्थाच्या ठिकाणी जायला पाहिजे. एखाद्या संतांचं दर्शन आपल्याला व्हायला पाहिजे आणि मग कळतं. ह्याला डेमो म्हणतात इंग्रजी भाषेत. कुणीतरी केलेलं पीक बघून यायचं, कुणीतरी केलेली कृती बघायची. माणसं म्हणतात ह्याला गुण कुणाला आला आहे, तो माणूस मला जरा दाखवा. म्हणजे मला त्याला प्रश्न विचारायचे आहेत. तसं तुकोबारायांना विचारायचं आहे की गुण कुणाला आलेला आहे, तर संतांना आलेला आहे. आणि मग त्या संतांच्या जवळ जाऊन पडवणार आहे तये ठाई. संतसंगे अंतरंगे नाम बोलावे. देवा सन्निध कीर्तन रंगी सुखे डोलावे. भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी संत करत नाहीत महाराज. संत विजय असं 4.5 फुटां सरी सोडू हे असलं काय म्हणत नाही. म्हणा बरोबर आहे. काय सांगो काय सांगो सुख आपण पारिके नाही देत. आमच्यामध्ये अपपर भाव आहे, अनुकूल प्रतिकूलता आहे, प्रिय अप्रिय आहे. आम्ही म्हामद्याला आमच्याच पार्टीची लोक सांगतो का दुसरी, ह्याच्यावरून ओळखायचं. आम्ही इतकी वर्ष वारी केली, आम्हाला आवडणारीच माणसं सांगतो. आम्ही कुठल्या शत्रूला बजवलं आहे म्हामद्याला, त्यावेळी आम्ही खरे वारकरी होऊ. शत्रू असा महाराज काय कोण जीवावर उठत नाही महाराज. पांडुरंगाच्या सत्तेशिवाय कोणच कुणाचा घात करू शकत. एवढी जाणीव असली म्हणजे बस, कोणाचाच मत्सर करू नये. आम्ही सुद्धा महाराज जे वाण वगैरे देतात ते आवडीचं, कोणाला लुगडं घ्यायचं ते ठरलेलं असतं बायकांचं. ते आपल्याच ओळखीची असावी, बिगर ओळखीच्याला कोणच कोणाला द्यायला तयार नाही. मग कशानं महाराज धर्म होईल सांगा. आपलीच माणसं शोधून आणायची, आपलीच मुलगी आणायची, तिलाच वाण द्यायचा, आपलाच जावाई बोलवून आणायचा, त्यालाच कपडे घ्यायची. ह्यानं कुठं मामद होतंय. जावाई माळकरी जरी असला तरी वारकरी गावातला बोलवून मामद जेवायला वाढावं, एक रीत आहे. पण माणसाला त्यातही स्वार्थ दिसतो.
म्हणजे आमच्यात अपपर भाव आहे. साधूजवळ असा अपपर भाव असत नाही. कमालाने शिर खंडोने आपुले संत मानवले, माझे कमालाने शरीर कापून शिर कापून दिलं संतांच्या भोजनाकरता. असं कोणाकरता तर संतांच्या करता हा देह मला पायावर व्हायची तयारी पाहिजे. एवढं सामर्थ्य आमच्या संतांचं आहे. निरपेक्ष भावनेनं संतांनी देवाची सेवा केली. काहीही संतांचं देवाकडं मागणं अजिबात नाही. मागणे ते सरे 80 करी देवा, नाही तरी सेवा सांगा पुढे. देवा मागायची वृत्तीच माझी काढून टाक असं तुकोबाराया सांगतात. मागण्याची वास पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे. म्हणून देव काय माग म्हटल्यावर द्यायला तयार असतो. म्हणून ते म्हणतात संतांनी काही मागितलं नाही. निरपेक्ष जो शब्द आहे तो संतांच्या करता लागू होतो. म्हणून हीच माझी उपासना लागेन संतांच्या चरणा. आणि मग इतकी सेवा सोपी आहे का पंढरीची? ही जीवावर उदार होऊन सेवा करावी लागते. इथं काहीही मिळकत नाही. दर महिन्याला जायचं इतकं सोपं आहे का हो? किती खर्च आहे, त्रास आहे. आणि एवढा असूनही तिथले नियम पाळावे लागतात. जाऊन काय इथनं जाऊन तिथं नेलेला फराळ खाईत बसायचं नाही. तिथं दशमी, जागर, एकादशी कीर्तन, एकादशीला नगर प्रदक्षिणा, तिथे एखाद्या संतांची सेवा, चंद्रभागे स्नान, विदितो हरिकथा ऐकायला भेटलं पाहिजे. चंद्रभागेचं खोलीवर स्नान करून नाही चालणार. पाणी मलिन आहे, घाण आहे असंही म्हणायचं नाही. चंद्रभागा हे तीर्थ आहे. तीर्थाचं मोठं महात्म्य वर्णन केले. 80 चंद्रभागा 80 भीमातीर 80 नामगोष सांगा कुठे म्हणतात. असं कुठंच बघायला मिळत नाही. एवढं मोठं महात्म्य म्हणून पंढरीकडं आम्ही आध्यात्मिक दृष्टीनं बघायला पाहिजे. पंढरीकडं आधिभौतिक डोळ्यानं बघायचं नाही. मग पंढरी आणि पिंपळगावातल्या वड्यात काय फरक राहिला? इथलंही पाणी तेच आणि पंढरीतलं चंद्रभागेतलं पाणी पाणी म्हणायचं नाही महाराज, ते तीर्थ आहे. संतांच्या पायानं, देवाच्या पायानं पुनीत झालेलं पाणी, त्याला तीर्थाची उपमा येते. चंद्रभागे स्नान, अनेक दर्शन विठोबाचे. याच्या पलीकडे मोठी साधना कोणती नाही. भगवान शंकर पंढरीची वारी करतात. सगळे 33 कोटी देव पांडुरंगाच्या काकड्याला हजर असतात. मला सांगा, आम्ही एक वर्षातनं एक वारी जुजबी व्यवस्थित करता आली पाहिजे. नवमी, दशमी, एकादशी खिरापत घेऊन घरला आलं पाहिजे. याच्या पलीकडे आणि कुठं सहलीला जायची गरज नाही. इतर साधना करायला वेळच काढू नये. फार झालं तर देहुनी आळंदीला जाता यावं. सात्विक तीर्थक्षेत्र आहेत मोठी. एक ज्ञानोबाने तुकोबा, परमार्थाचा पाया ज्ञानोबा, तुकोबारा या कळस आहेत. म्हणून देहूला बीजाला जावावं आणि माऊलींच्या समाधीच्या वेळेला जावावं. याच्या पलीकडं परमार्थामध्ये काही करत बसू नये. एकदा कळालं अशा मनुष्यानं विठ्ठल विठ्ठल म्हणतच आपलं कालक्रमणा करत राहावं. याच्या पलीकडं करणं म्हणजे महाराज तो उपद्व्यापाय नसता, मग त्रास आहे. म्हणून आपल्यापुरतं भोजन करायचं असेल तर लवकर होतं आहे. आणि गावाला जेवण करायचं झालं तर मग उलातनं घेऊन भांडी 8 पहिलीची उतरत बसायला पाहिजे. मग सिलेंडर सपला, जळान घाला आणि मग त्याचं म्हणायचं हा आचारी चांगला, तो आचारी चांगला. माणसं आबरू काढल्याशिवाय सोडत. किती चांगलं जेवण करा. आमच्या गावचा लई चांगला आचारी बायका म्हणतात. आता काय सांगायचं, म्हणजे इथं किती चांगलं कीर्तन सांगणारा जरी आणला तरी अनुभवाचा वक्ता साचार वेगळा असतो आणि बोलणारे पुष्कळ असतात. म्हणून गाडगेबाबांची कीर्तनं अनुभवाची, स्वरूपानंदांचं बोलणं अनुभवाचं
आमच्या गोंदवलेकर बाबांचं बोलणं अनुभवाचं, आमचं बोलणं अनुभवाचं नाही. पण एक दिवस असं मला म्हणायचं आहे, असं जबाबदारी घेऊया, अभंग पाठ करूया, हरिपाठ पाठ करायचा प्रयत्न करायचा, नाटाचे अभंग मोजके 1-2 पाठ करायचे महाराज. त्यानं काय होईल, नित्यनेमानं म्हणता म्हणता एक दिवस आम्हाला महाराज त्या नामाची गोडी लागेल आणि तीच गोडी आम्हाला कुठंपर्यंत नेऊन पोचवेल, पांडुरंगापर्यंत नेऊन पोचवेल. मग गाथा उघडून रोज बसायचंच, कळू दे अगर न कळू दे, फक्त तुकोबारायांना विनवणी करायची, तुमच्या वाङ्मय मंदिरात मला प्रवेश करायला संधी द्या. तुमचा गाथा मला कळू दे, मला ज्ञानेश्वरी कळू दे. शास्त्री पंडित म्हणून बसायचं नाही, पुराणिक म्हणून बसायचं नाही, मला भक्त म्हणून मला कळवून घे. आई आहेस तो, मी मुलासारखं आहे, मला तुझ्या गाथ्यातला अर्थ कळावा म्हणून तुकोबारायांना नमस्कार करून जर बसलं तर लेकुराचे हित वाहे अर्थ कळत जातील. असते महाराज माऊलीचं अंतःकरण आहे तुकोबारायांचं, प्रेमळ आहेत सगळे संत. म्हणून संतांची जीवनचरित्र वाचूया. नित्यनेमानं तासभर कसा ना वेळ काढायचा महाराज. प्रपंच करुणी परमार्थ साधिला तोच भला म्हणतात समर्थ. याचा अर्थ 50 वर्ष प्रपंच करायचा आणि उरलेल्या वेळात बघूया की हे नव्हे. दिवसातला निम्मा वेळ प्रपंच केला तरी हरकत नाही, पण निम्मा वेळ मात्र परमार्थासाठी. निदान 1 तास तरी स्वतः काढता आला, त्यावेळी कुणाचाही तुम्हाला प्रतिबंध असता कामा नाही. घरची माणसं मग काहीतरी करेनात, कोण रेडिओ ऐकेल, कोण गाणं, कोण TV बघेल, त्यांना असे शिकवायला जायचं नाही. हरिमुख्य म्हणा. आपण हरिपाठाचं पुस्तक घ्यायचं नाही, आपण कुठल्या तरी कोपऱ्यात म्हणायचं. आमची सगळ्याशनी हरिमुखे म्हणायला होती. आता सगळ्याशनी म्हणून होत नाही महाराज, प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं असतं. ज्याला पटलंय, ज्या मांजराला उंदराचा वास आलाय तेच हुडकीत बसतंय ना, का गावातली सगळी मांजरं येतात तिथं. तसं ज्याला कळालंय त्यानं अंमलात आणायचं आहे. दुसऱ्याने इथे येऊन काय करणार आहे? केनोडीची माणसं येऊन तुम्हाला परमार्थ शिकवून काय व्हायचं आहे? मी येऊन आता शिकवून काय होणार आहे? तासभर तुम्ही ऐकाल, माहिती म्हणून हे मनोरंजन वाटेल, पण मात्र मनावर घेतलं पाहिजे, अंमलात आणलं पाहिजे. अंमलात आणलं की देवाला कळकळ येते महाराज. ददामी बुद्धियोगम तम ये नमामुपयांती. ते जे मूल दिलेलं पैसे योग्य खर्च करतंय त्याला आई कुणाकडलं का असं ना आणून देते, पण त्या मुलाला कमी पडू देत. आणि जे पोरगं नको तिकडं खर्च करतंय त्याला आई असलेलं पैसेसुद्धा देत. तसं आम्ही देवाचा विश्वास संपादन केला नसल्यामुळं आम्हाला देव खात्यावर रुपयासुद्धा द्यायला तयार. देवाचा विश्वास बुडवून विषय भोगणी अधिपतन. विषय भोगासाठी आम्ही कशीही वागायला लागला. देवाला महाराज कळतं, याला कळूनसुद्धा ह्यो वठणीवर येत नाही. म्हणून आम्ही शहाण्या माणसासारखा परमार्थ करूया. इथं महाराज विद्वत्तेची अजिबात गरज नाही. तुका म्हणे सोपे आहे शहाणा तो धनी घेतोय. ते परमार्थात आतापर्यंत जे ऐकलंय, जे काही आपण वाचलंय ते अंमलात आणूया. असते उपदेश म्हणून सांगते असं नाही महाराज, ही आषाढी आहे. संकल्प करूया, पांडुरंगाच्या चरणावर महाराज हात जोडून डोळे झाकून नम्र भावनेनं संकल्प करूया. आजपासून माझी वाणी नामाशिवाय काही घेणार नाही, कुणाचं निंदा बोलणार नाही. का? निंदेनं मोठं पाप होतं आहे मला. नको त्या गोष्टी आपल्या घरात येतात. कुणाचंही चिंतन करायचं नाही. कुणाचं बरं वाईट असू दे, ज्याचं त्याचं कर्मानुसार होईल असं एक निश्चय बाळगायचा. आणि अशा निश्चयानंच सेवा करत राहिलो की महाराज निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची होळ. आणि मग अशी सेवा होत. आम्ही प्रापंचिक आहोत हे अजिबात विसरायचं नाही, काहीही सोडायचं नाही आणि काहीही चित्तात धरून ठेवायचं नाही. कुणाबरोबर वैर करायचं नाही. व्यवहारात थोडा महाराज धुसफूस होते, सोडून द्यायचं, क्षमा करायला शिकायचं. जाताना कोणीही नेऊ शकत नाही हे माहिती आहे, तरीसुद्धा माणसं गोळा केल्याशिवाय सोडत नाही. काय करूया? सुटत नाही. विषयासक्त आहोत आम्ही, पण देवाजवळ महाराज प्रामाणिकपणे कबूल करूया. आणि मग एक दिवस असा देव आम्हाला देईल की शता एकातरी जन्माच्या शेवटी कृपाळू पोटी येईल दया. देवाला दया येईल आणि तो ऐंसा कृपेचा सागर विटे उभा कटी कर. आणि भक्त आला की प्रकटे सर्वस्व उदार आहे, तो सगळं द्यायला तयार आहे. आणि मग त्याने आम्हाला असं द्यावं, आमचा परमार्थ सिद्धीला जावा. तुकोबाराय सांगतात ही आमच्या वारकऱ्यांची एक भोळी सेवा आहे. वास्तविक भोळी सेवा नाही महाराज, प्राणपणाला लावणारी सेवा आहे. आणि ही मात्र नित्यनेमानं चालली पाहिजे. म्हणून हाची माझा नेमधर्म, मुखी विठोबाचे नाम महाराज ज्ञानेश्वर.
तुका म्हणे देवा ही समाजी भोळी सेवा हाच माझा नेम धर्म मुखी विठोबाचे नाम. आषाढीचा पर्व काळ आहे. प्रत्येकानं जाणीवपूर्वक उपदेश म्हणून सांगतो असं नाही. प्रत्येकानं आपल्या आपल्या समजुतीनं थोडा एक विचाराचा परमार्थ करूया. आचार करायचाच आहे, पण थोडीशी विषयासक्ती दूर टाकून काहीतरी एक नियम शाश्वताचा आम्ही घेऊया. नाव घेता घेता एक तास अर्धा तास बसायचं. आम्हाला काही ध्यान लावता येणार नाही. तुकोबाराय सांगतात नाम घेता घेताच ते सगळं साधून जाईल. म्हणून साधनेत व्यवहारात साधना. इकडे तिकडे फिरताना शेताकडे सुद्धा विठ्ठल विठ्ठल मनातल्या मनात म्हणत राहायचं. कुणाचंही चिंतन मनात येत नाही. आपल्या उद्धारासाठी येते, लोकांनी दाखवण्यासाठी अजिबात नाही. दिसलं तर दिसू दे, आपण काय ते जाणीवपूर्वक दाखवायचं नाही. आपला हरिपाठ नित्यनेम चालावं ह्या अशा साधना करताच आम्ही प्रापंचिक सगळ्या गोष्टी करत राहूया. घरातलीही माणसं त्या निमित्तानं करत राहतील. घरातही एक सजातीय वातावरण होऊन जाईल. कोणाला काहीतरी स्तोत्रपाठ करायला व्हायचे, हरिपाठ म्हणायला व्हायचा. आपल्या घरातच महाराज जर नित्यनाम घोष जयाची मंदिरी तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र, घरातच आपल्या जर नामस्मरण सुरू झालं तर मग त्याच्यासाठी दुसरी साधना काही उरत. म्हणून आपल्या घरातच हल्लकल्लोळ सगळ्या शहाण्या माणसांनीही करावा, शाळा शिकणाऱ्या मुलांनीही करावा, म्हाताऱ्या माणसाने सुद्धा करावा आणि वेळ आपल्यासाठी द्यायला पाहिजे. आता बाहेर फिरायचे, हे इंग्रजी भाषेत त्याला अपडेट म्हणतात. बाहेरले अपडेट कळायला पाहिजेत. आता काय कळून उपयोग आहेत अपडेट? काय कळायचं काय राहिले आणि करायचं तरी आमचं काय राहिलं? पण आमची पात्रता काय, योग्यता केवढी, आमची क्षमता केवढी, आमची बुद्धी केवढी, जग किती पुढं गेलं आहे. आता मग ते सगळ्याचे आम्ही संदर्भ घेत बसूया काय. तेव्हा एक विषयाचे संस्कार असते निघून जावावेत. आंबा गोड व्हायला पाहिजे का आंबट राहायचा? गोड होऊ दे. आणि शेवटचा दिस गोड झाला. या न्यायानं महाराज मरणाला भ्यायचं नाही, देहाला मरण आहे अशी एक साधना व्हावी. काळ आला तर हा देह घेऊन जाईल असं आनंदानं म्हणता आलं पाहिजे. भीत परमार्थ करायचं नाही. परमार्थ करणारा भिणारा असू नये, निर्भय असावा. वारकरी महाराज मरणाची भीती घालवलेला असावा. म्हणून त्याला भय मोह चिंता काहीच असू नये. निवांत महाराज अति सुशिक्षित झाला तरी त्यानं विठ्ठल म्हणावं आणि अति अडाणी जरी असेल तरी त्यानं विठ्ठल म्हणावं. कारण विठ्ठल हा न कळणारा आहे, अनुभवाचा विषय आहे. तो कळवून घ्यायचा विषय नाही. कळालं तरीही घ्यायचा, न कळाला तरीही घ्यायचा आणि कळूनसुद्धा घ्यायचा. एवढं मोठं सामर्थ्य आमच्या विठ्ठल नामस्मरणात आहे. म्हणून तुम्ही आम्ही
तुमच्या निमित्तानं मला, माझ्या निमित्तानं तुम्हाला सांगण्या बोलण्यात विठ्ठलाशिवाय काही दुसरं असू नाही. म्हणून घर बसल्या महाराज आता चातुर्मास सुरू होतील. प्रत्येकाने आपल्या आवडणारे ग्रंथ लाभावेत, पारायणं करावीत, हलकल्लोळ करून टाकावा. हे विचारायला कुणीकडं गुरुला विचारायची गरज. ज्ञानोबा तुकोबाराया समर्थ आहेत. गाथा भागवत आणि ज्ञानेश्वरीची पाठ मात्र सोडायची नाही. म्हणून सदैव आम्ही हे करत राहूया. पांडुरंगाला साक्षी ठेवून महाराज आषाढीच्या या पावन पर्व काळाला घरची मंडळी एक अनुयायी गेलेलेच आहेत. प्रत्येकांच्या घरातले भाग्यवान आमची पंचक्रोश आहे महाराज. आमच्यावर संस्कार केले. जुन्या माणसाने आम्हाला परमार्थ घर बसले आणून दिला. आणि कोणी असे ना का आपण टाळाला उभारत आहे, कोणी सांगायला उभारतो आहे, कोणी ऐकायला चार गोळा होतात. हे पुण्य आमच्या पूर्वजांचं आहे महाराज. आम्हाला त्यांनी ही वाट दाखवली म्हणून या वाटेवर आज आम्ही निवांत प्रवास करतो आहे. म्हणून भाग्य आमचं असं आहे, 80 यांच्या घरी आले जणी म्हणे धन्य झाले. अशा घरात आम्ही जन्माला आलो, धन्यता आहे. म्हणून वारकऱ्यांना हलकं समजायचं नाही. खायला प्यायला कमी जास्त असेल हा प्रारब्धाचा भाग आहे, पण विचार मात्र आम्हाला वारकरी संतांचे आहेत. म्हणून संतांचंच ऐकायचं. अद्वैत ग्रंथाशिवाय हातात ग्रंथच धरायचा नाही. हे 5 संत आपले नित्यनेमान असले पाहिजेत. ज्ञानोबा, नामदेवराया, नाथबाबा, तुकोबाराया आणि निळोबाराया. हे 5 संत सदैव अनुष्ठान आपण करावं. त्यांचे गाथे वाचायचे, पारायणं करायची. पण आपण मात्र विचार जिथं जिथं येईल तिथं थांबायचं, निवांत विचार करायचा आणि मगच पुढं जायचं. पारायणाला सुद्धा विचाराची जोड असावी. अशा पद्धतीनं आजपासून थोडा एक विचाराचा बदल करूया. नुसतंच वाचून उपयोगाचं नाही. थोडा अर्थ जाणायचा प्रयत्न करूया. कळत नाही तिथे एखाद्या जाणत्या माणसाला विचारायचं, शंका निरसन करून घ्यायची. माझं बरोबर आहे का नाही हे सुद्धा एखाद्याला विचारावं. आणि प्रगती आपापली तपासून बघायची. स्वभावात बदल पडला आहे काय हेही बघायचं. मत्सर कमी आला आहे काय, रागद्वेष कमी आला आहे काय, हे ज्याचं त्यानं तपासायचं. इथं कुणी दुसऱ्यानं सर्टिफिकेट देऊन चालत. परमार्थ हा स्वगत आहे. आपले आपण करत राहूया. पांडुरंगानं आमच्यात महाराज बदल द्यावे. दैवी संपत्ती तो द्यायला तयार आहे. भरभरून त्यानं द्यावं अशी या पर्वकाळाच्या निमित्तानं मागणी करून सेवेला विराम देतो. विठ्ठल